नमस्कार. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इंडिक रूट या चॅनलवरती भेटणार आहोत. प्राध्यापिका विनायताई क्षीरसागर यांना आपलं स्वागत असो. धन्यवाद. आपण अनेक वेळा किंवा आपल्या मुलांना आपला रोज रात्रीचा झोपताना प्रोग्राम काय असतो, आपली मुलं लहान असतात तेव्हा, आई मला एक गोष्ट सांग. तर ही जी गोष्ट सांगणं हा जो प्रकार आहे हा खूप पुरातन काळापासून चालत आलेला आहे आणि खूप मनाला आनंद देणारा आणि सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांच्या दृष्टीने हा फार आवडीचा असा भाग असतो. पण आपल्याला कधी कधी असा प्रश्न पडतो की मग या ज्या कथा, आख्यायिका या ज्या काही आहे तर त्या आपल्या पूर्वीच्या काळी संस्कृतमध्ये सुद्धा होत्या का? तर याचं उत्तर हो असंच आहे. आणि आज आपण विनायताईंकडनं याच विषयावरती ऐकणार होतो. पण ते ऐकण्यापूर्वी आपण त्यांची थोडीशी ओळख करून घेऊया. डेक्कन कॉलेजमधील कोशशास्त्र विभागाच्या निवृत्त प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. संस्कृत विश्वकोश प्रकल्पामधील संयुक्त प्रधान संपादक पदावरून त्या निवृत्त झालेल्या आहेत. 1978 पासून जवळजवळ 45 वर्षे संस्कृत भाषा, साहित्य, साहित्यशास्त्र, नाट्यशास्त्र, वेद आणि वैदिक व्याकरण तसेच पाली भाषा आणि बौद्ध विचार यामध्ये त्यांनी संशोधन केलेलं आहे. अध्ययन आणि अध्यापन पदवीपूर्व आणि पदव्युत्तर तसे भारतेतर देशातील विद्यार्थी आणि संशोधकांनाही त्यांनी MPhil आणि PhDसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. अभ्यासक्रम निर्मिती आणि पाठ्यपुस्तक मंडळामध्ये त्यांनी संपादन आणि निर्मिती केलेली आहे, पाठ्यपुस्तकांची निर्मिती केलेली आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये, चर्चासत्रांमध्ये त्यांनी शोधनिबंध प्रस्तुत केलेला आहे. सत्राध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. विविध कार्यशाळांचे आयोजन आणि त्यातील तज्ज्ञ मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. हस्तलिखित हा त्यांचा फार आवडीचा विषय आहे. पण ती आणि तदनुषंगिक विद्येविषयी त्यांनी दीर्घकाळ संशोधन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सध्या याच विषयावर उदयपूर इथे धरोहर म्हणून एक संस्था आहे. या संस्थेच्या प्रकल्पात त्या प्रमुख सल्लागार आणि प्रमुख तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 70हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केलेले आहे. याशिवाय इतर अनेक लेख प्रसिद्ध केलेले आहेत. आणि आवडीचा भाग हा ही प्रसार प्रकाशनाशी त्यांचं खूप वर्ष अगदी जवळचं नातं आहे. अथर्ववेद परंपरेतील शांतिकल्पाचं संशोधन आणि त्यावर पुस्तक इंग्लिशमधलं त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. जगन्नाथ शंकर शेठ ही संस्कृतमधली फार महत्त्वाची आणि सगळ्यांना माहिती असलेली अशी शिष्यवृत्ती आहे. आपण ती मिळवलेली आहे. MAसाठी त्यांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे आणि अनेक शिष्यवृत्त्या, फेलोशिप आणि अनेक वेगवेगळे सन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत, पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पण पुरस्काराचा उल्लेख त्या सांगत नाही आहेत. पण आपण त्यांनाच विचारूया, जरा आम्हाला सांगा बरं तुमच्या पुरस्कारांबद्दल. एक तर ऋग्वेदामध्ये संशोधन केलं आयुष्यभर, तर त्याच्यासाठी ऋग्वेद पुरस्कार मिळाला मला 99 साली. त्याच्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा इंदिरा बेहरे पुरस्कार मिळाला. पूर्वी ते सुवर्णपदक असायचं, आता पुरस्कारात त्याचं रूपांतर झाले, तो मिळाला. आणि त्याचबरोबर नाशिकला सुधा बेळे यांच्या स्मरणासाठी एक ट्रस्ट आहे, त्यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार ऋग्वेदातील आणि इतरच सर्व वेदांमधील संशोधनासाठी. तसंच वेदांवरती आयुष्यभर संशोधन केलं, त्याच्यामुळे अनेक पक्षांकडून सुद्धा माझा सत्कार झाला आहे महिला दिनाच्या दिवशी मुख्य म्हणजे. आणि एक सत्कार तर 99 सालीच तोही झाला. आणि त्यावेळेला आशा काळे यांच्या हस्ते सन्मानपत्र मिळालं होतं मला. वा, फारच छान. आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे या कथांचं, आता कथा साहित्यावरतीच आपण बोलणार आहोत, तर या कथांच्या वाचनाचा मला इतका फायदा झाला की ज्याला म्हणतात लेखन करायचं, तर ॲक्टिव्हिटी माझी लेखनाची म्हणजे एक 14 सालापासनं संस्कृत नाट्यसंहिता मी लिहिल्या. एक 10-12 संहिता तर माझ्या झालेल्या आहेत लिहून.
त्यातल्या काही नाटकांवरती राज्यनाट्य स्तरावरती मंचन झालं त्याचं आणि त्याला लेखनाची 2 पारितोषिकही मिळाली 2 वेळा. अरे वा. त्याचबरोबर इतरत्रही म्हणजे कॉलेजच्या लेव्हलवरती पण लेखन जे झालं त्यासाठी त्याचंही मंचन झालं. राणा दांडेकर चषक जो असतो फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्याच्यासाठीही म्हणजे नाट्यसंगीत आम्ही संस्कृत लिहिलेल्या होत्या. नाट्यस्पर्धा हो, म्हणतात नाट्यस्पर्धा. त्या फार महत्वाच्या आहेत. आणि गंमत म्हणून एक गीत लिहिलं होतं संस्कृत, ते मराठी सिनेमामध्ये पण वापरलं गेलेलं आहे. अरे वा. त्यामुळे सर्व प्रकारचे मुशाफिरी केली आहे. काही वेळेला वरपर्यंत पोचले, काही वेळेला हौस मात्र भागावली मी. अजूनही मी लिहिते आहे. यावर्षीही राज्यनाट्य स्पर्धेत माझं नाटक होतंच. अरे वा, फारच छान. कारण या सगळ्यासाठी, या लेखनासाठी खूप प्रकारची कल्पनाशक्ती, वैविध्य, शब्द संपत्ती असं बरंच काही लागतं आणि ते आपल्याकडे आहेच आहे. तर पण मला असं विचारायचं होतं की आपण कुठलीही भाषा घेऊ, साहित्य, त्यातलं साहित्य घेऊ, त्याच्यामध्ये कथा असतातच. पण मग संस्कृत भाषेत कथा आहेत का आणि त्यांचं वैशिष्ट्य का? उदाहरणार्थ रामायण, महाभारत, पुराण हे आपण वाचतो, पण त्याच्यामध्ये कथा वाङ्मय आहेत का? काय त्यांचं वैशिष्ट्य तरी काय? एक तर काय आहे की कथा सांगणं किंवा कथा ऐकणं हा माणसाचा सगळ्यात पहिला मनोरंजनाचा प्रकार आहे. अगदी लहानपणापासून ही आई मुलाला गोष्ट सांगत असते, चिवकाऊच्या गोष्टी सांगते, आणखीन वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगते. लोकांच्यामध्ये ज्या वेळेला चर्चा होत असते त्यावेळेला सुद्धा गॉसिप हा जो प्रकार असतो, एकमेकांच्याबद्दल बोलणं, त्यातून काही काही कथा जन्माला येतच असतात. म्हणजे एखादं व्यक्तिमत्व असेल, त्या व्यक्तिमत्वाचं न आवडलेलं रूप त्याच्याहीबद्दल चर्चा होते, आवडलेलं रूप आहे किंवा त्याचं कौतुक जे आहे त्याच्याबद्दलही अनेक बोललं जातं आणि त्यातून काहीतरी मग एखादी गोष्ट निर्माण होते. अक्षरशः एक छोटासा बिंदू असतो, त्या बिंदूभोवती त्याची कानगोष्ट होत जाते. एक जण काहीतरी बोलतो, त्याच्यात दुसरा काहीतरी भर घालतो. अशी कानगोष्ट होता होता एक संपूर्ण कथेचा गाभा तयार होतो आणि त्याच्यावरती अनेक स्तर चढत जातात. ही जी माणसाची गोष्ट ऐकण्याची आणि त्यातून मग शिकण्याची काहीतरी प्रवृत्ती आहे. म्हणजे गंमत आहे उमाताई, भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा हे ओळखलं होतं. फक्त ओळखलं नाही तर अनेक वेळेला ते अत्त ओपमम करोमी असं म्हणायचं ते, की आता मी एक काहीतरी तुम्हाला उदाहरण उपमा म्हणून सांगतो, पण हे जे ओपम आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी असायच्या आणि त्यातून या जी सुत्त त्यांची आहेत, दीघनिकायामध्ये आहेत, मजिम निकायामध्ये काही सुत्त आहेत, तर या सुत्तांमध्ये त्यांची प्रवचनं जी सांगितलेली आहेत, पावचनं किंवा उपदेश त्यांचा जो काही आहे, त्यातनं सुद्धा अनेक कथांच्या आधारांनी त्यांनी गोष्टी पटवून दिलेल्या आहेत. तर गोष्टी ऐकणं हा माणसाचा स्वभाव आहे आणि त्या गोष्टी मनाला पटकन भावतात आणि त्याचा परिणामही होतो. तसं जर बघायला गेलं तर संस्कृत भाषेत तर गोष्टी आहेतच आहेत आणि सगळ्यात आदिम वाङ्मय जे काही आहे, वैदिक वाङ्मय आहे, संहिता आहेत, ब्राह्मण, उपनिषद, आरण्यकं आहेत, तर या सर्व संस्कृत वाङ्मयामध्ये कथांनी ते अगदी ओतप्रोत भरलेलं आहे. किती छान. म्हणजे संहितांमध्ये अशा कथा आपल्याला कशा सापडतात, तर आपल्या अवतीभोवती किंवा जनमानसात प्रसिद्ध अशी खूप व्यक्तिमत्व असतात. मग ती व्यक्तिमत्व प्रसिद्ध असतात किंवा लाडकी असतात, मग त्यांनी काहीही केलं तरी त्याची पण एक गोष्ट होते. असं आजही आपण बघतो. तसंच हे थक्क करणारे त्यांचे काही जे पराक्रम आहेत, वेदामध्ये अशी गोष्ट आपल्याला जाणवते की काहीतरी कारणाने एक जी अदृश्य शक्ती आहे त्या शक्तीला बिचकलेले, त्या शक्तीच्या प्रभावाखाली आल्याने घाबरलेले असे अनेक सामान्य लोक आहेत आणि आपलं पृथ्वीवरचं अस्तित्वच ज्यांना टिकवण्यासाठी धडपड करायची आणि ते करणारं कुणीतरी आपल्या मागे आहे, अशी जी काही तत्त्व त्यांना जाणवली, त्यांना त्यांनी व्यक्तिरूप दिलं आणि या व्यक्तिरूपांच्या भोवती इतक्या कथा निर्माण केल्या. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे इंद्र. तर इंद्राने इतकी अचाट कृत्य केली आहेत असं त्यांनी वर्णन केलं. मग इंद्राने 7 द्रोण भरून, द्रोण म्हणजे मोठाल्या कळशा किंवा डोण ज्याला म्हणतात ना, धुण्याची किंवा पाणी भरायची, तसे 7 कलश भरून सोम प्यायला
आणि तो इतका मग त्याचा स्वतःवरचा ताबा गेला की मी ही पृथ्वी आता उचलतो आणि इथे ठेवू का तिथे ठेवू, ह्याचं सुद्धा त्यांनी कौतुक केलेलं आहे सुक्तांमध्ये. अग्नी हा तर त्यांचा लाडका देव होता, कारण तो कायम त्यांच्याबरोबर असायचा आणि त्यांची उष्णतेची, प्रकाशाची, शत्रूंपासून रक्षण करण्याची सगळ्याची गरज तो भागवायचा. तो त्यांचा मित्र होता, पिता होता. त्याच्याबद्दलच्या काही कथा नंतर निर्माण झाल्या. आणि तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे अश्विनांचं. हे अश्विनी कुमार दोघंजणं घोड्यावरनं येतात, गाढवांचा रथ असतो त्यांचा, असंही काहीही वर्णन केलंय, पण ते इतकं सुंदर आहे, त्यांचं सगळंच वेलकम आहे. आणि या अश्विनांच्या अनेक कथांचे संदर्भ आपल्याला वैदिक वाङ्मयात मिळतात. काही वेळेला एका ऋचेमध्ये, अर्ध्या ऋचेमध्ये सुद्धा संदर्भ असतात की विश्वाला नावाची घोडी होती. आता घोडी होती का स्त्री होती, कारण विश्वाला ही सूक्तद्रष्टी ऋषिका आहे. आणि सगळ्यात गंमत अशी की या ज्या काही ऋषिका आहे ज्यांनी सूक्त रचली, त्यांनी अनेकदा इंद्राला आवाहन केलेलं आहे, नाहीतर अश्विनांना आवाहन केले. या स्त्रियांच्या ज्या कथा आहेत यातनं व्यक्त होणाऱ्या, त्याच्याबद्दल एका मिनिटाने सांगते. पण अश्विनांनी अनेकांना इतकी मदत केली, अचाट कृत्य केलेत. एका ऋषीला तहान लागली, त्याला टाकून दिलं होतं त्याच्या मुलांनी वगैरे. भयंकर, म्हणजे तेव्हापासून आहे ना ही गोष्ट. पालकांची काळजी न घेणं. समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक असतातच ना. त्या मुलाची सुद्धा काहीतरी किंवा शत्रूने टाकून दिलं असेल, त्याला तहान लागली, तर त्या अश्विनांनी काय केलं, ती विहीरच उलटी केली. विहिरीच्या तळाशी असलेलं पाणी त्याच्या तोंडाशी येईल अशी व्यवस्था केली. बापरे. एकाला कोणाला तरी अग्नीत टाकून दिलं होतं, त्याला वाचवलं. शत्रूने एकाला तर हातपाय बांधून समुद्राच्या तळाशी टाकून दिलं होतं. नावेमधनं हे सगळे संदर्भ आहेत. यातनं पुढे आपलं सांगणारे मी की त्यातनं सामाजिकता कशी दिसते. तर या सर्व गोष्टी अश्विनांनी इतक्या जणांना पुरवल्या आहेत. आणि त्याच्यानंतरच्या वाङ्मयामध्ये सुद्धा, ब्राह्मण वाङ्मयांमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की सगळ्यात प्रॉमिनंट हिरोज ज्याला म्हणता येईल, ज्यांच्या कथा दिसतात आपल्याला, त्यातले अश्विन हे जे युगल आहे, युगल देवता, हे दोघंजणं असतातच असतात. तर अशा अनेक कथा, आता ऋग्वेदामध्ये संवाद सूक्त आहेत, तर या संवाद सूक्तांना धरून सुद्धा काही कथा, ज्या आज आपल्याला कथा या स्वरूपात उपलब्ध नाही आहेत, पण त्याच्यावरती आपण अंदाज करू शकतो आणि त्याच्यावरती नंतर काही प्रकारचं लेखनही झालं. ही पुरुरवा उर्वशी संवाद सूक्त आहे. त्याच्यावरनं नंतर महाभारतामध्ये पुरुरवा उर्वशीचं आख्यान येतं. संपूर्ण पुरुवंशच तिथपासून सुरू झाला असंही म्हणता येईल. आणि त्याच्यावरती कालिदासाने इतकं सुंदर नाटक लिहिलेलं आहे, विक्रमोर्वशीय म्हणून. म्हणजे या कथेंचे गाभे किंवा या कथांची बीजं आपल्याला दिसतात. यमयमी संवाद आहे, त्याच्यावरनं काही कथा पुढे पुराणांमध्ये दिसतात, म्हणजे कथांची बीजं पण दिसतात. हे संस्कृत भाषेच्या कथांचं वैशिष्ट्य आहे. बरोबर. होमरने इलियड ओडिसी लिहिलं. अगदी अगदी युलिसिस, राजा युलिसिस हा प्रसिद्ध राजा होता. त्याच्या आयुष्यात जे काही प्रसंग घडले त्याची काहीतरी संगती लावून त्यांच्या डेस्टिनीच्या तत्वानुसार त्याचं दैव काय होतं आणि दैव कसं माणसाला घडवतं आणि त्याच्यात बदल कसे करतं, त्याच्या कथा त्यांनी लिहिल्या. पण त्याच्यापेक्षा वेगळे विचार काहीतरी सांगणारी रोजच्या व्यवहारात. आणि इंद्राच्या कथेमध्ये तर वृत्र हा जो त्याचा शत्रू आहे, म्हणजे पाणी मोकळं करणं, त्याच्यावरनं ती रूपक कथा असू देत, काहीही असू देत, दैवत कथा म्हणता येतील, या कथांना आकार मिळाला, त्या व्यक्तिमत्वांना आकार मिळाला आणि त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. लोकप्रसिद्ध जे काही होतं त्याला काहीतरी एक ठाशीव आणि आकारबद्ध असं रूप मिळालं. आणि या कथांच्या रूपाने ते शब्दबद्ध झालं कायमचं, जे पुढे उपजीव्य म्हणून अनेक प्रकारांनी वापरलं गेलं. तर सांगायचं असं महत्त्वाचं की या सर्व कथा गद्यवाङ्मय आहेत. ऋग्वेदातल्या कथा पद्यामध्ये पण आहेत, अथर्ववेदातही काही संदर्भ येतात, नंतरही येतात. ब्राह्मणातल्या कथा त्याच्याकडे पण सांगते नंतर. पण हे काव्य आहे. लहान मुलाचं मन रमवण्यासाठी, लोकांना काहीतरी वेगळा विषय आपल्या रोजच्या आयुष्यामधल्या धकाधकीतनं वेगळा काहीतरी विषय मिळावा, मन रमावं, यासाठी ज्या कथा सांगितल्या गेल्या तेच सूत्र धरून मग याला काव्य असं म्हटलं की ज्यामुळे माणसाला आनंद मिळेल, ज्यामुळे त्याला स्वतःचं सगळी दुःख विसरून काहीतरी आशादायक चित्र, आनंददायक त्याच्यासमोर उभं राहील, असं काहीतरी या कथांमध्ये आहे. यांना काव्य म्हटलं. काव्याचं त्यांनी लक्षणच असं केलं गद्य आणि पद्य. आणि गद्य तर अत्यंत कठीण आहे असंही सांगितलं.
बर गद्यम कवीनाम निकषम वदन्ति. बर कवीची जर परीक्षा किंवा कवीचा कस लागायचा असेल, निकष म्हणजे याचा दगड आहे कसाचा, तो सोन्याचे परीक्षेचा, हो हो कसोटीला म्हणायचं. त्याच्यावरनंच कस लागणे हा पण आलेला आहे शब्द मराठीत. अच्छा तर बर. हां, कस लावायचा असेल किंवा कवीचा कस कुठे लागतो, तर गद्यामध्ये लागतो. त्यामुळे हे जे गद्यवाङ्मय आहे ते काव्य आहे. त्याचे 2 प्रकार सांगितलेत परत, कथा आहे आणि आख्यायिका आहे. तर कथा कशी असते, ती काल्पनिक असते, पण फक्त संस्कृत रचना ज्याच्यात होते त्याला कथा असं म्हणतात आणि उलटं त्याला आख्यायिका म्हणतात. ही आख्यायिका कशावरती तरी आधारित असते, म्हणजे कुठला तरी मगाशी म्हटलं तसं लोकोत्तरी व्यक्तिमत्व, राजा उदयन, राजा रामासारखे किंवा कृष्णासारखे, त्याच्याबद्दल अनेक वाङ्मय नंतर निर्माण झालं. महाभारत आणि रामायण तर उपजीव्य काव्यच आहेत. तशी उदयनाची कथा ही इतकी प्रसिद्ध आहे आणि वर्षात शतकानुशतकं चालत आली आहे. कालिदास म्हणतो की प्राप्यावंतीम उदयन कथा कोविद ग्रामवृत्तान. उदयनाच्या कथेमध्ये पारंगत असलेले असे ग्रामवृत्त, म्हणजे उदयनाची कथा केव्हापासून प्रचलित आहे. भास कवींनी तर पहिल्या शतकामध्ये त्याच्यावर नाटक लिहिलेलं आहे. आणि हे जेव्हा नाट्यबद्ध होतं, नाटकामध्ये त्याची गोष्ट सांगितली जाते, त्यावेळेला ती कथा समाजमानसात माहीत असते, प्रचलित असते. म्हणजे त्याच्या आधीपासून उदयन कथा प्रसिद्ध आहे. बरोबर. राजा उदयन हा इतका प्रसिद्ध राजा आहे आणि तो एक प्रेमिक म्हणून सादर केलेला आहे. आणि हीच कथा पुढे आपल्याला कथासरित सागरामध्येही आणखीन विस्तृत स्वरूपामध्ये सापडते. म्हणजे पहिल्या शतकापासून 4थ्या शतकातल्या कालिदासापर्यंत तर ही कथा प्रचलित आहेच आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला वसुदेव हिंडीसारख्या जी प्राकृत काव्य आहेत, म्हणजे गद्यकाव्य, त्याच्यामध्येही या उदयन कथेचे संदर्भ येतात. आणि कथासरित सागरामध्ये इतकी विस्ताराने, म्हणजे 9व्या-10व्या शतकापर्यंत ही कथा चालू आहे. एवढा पगडा आहे असेल या कथेचा. खरंय 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 खरंय. म्हणजे आणि म्हणजे उदयनाचं पण फार कौतुक करावं असं वाटतं की म्हणजे तो काय ज्याचा राजा होता, अत्यंत पराक्रमी राजा होता आणि तेवढाच आदर्श प्रेमिक होता. म्हणजे प्रेमामध्ये सगळं विसरून गेला तो. म्हणजे प्रेमिकांना आदर्श वाटावा असा सबुल जाऊंगा वगैरे जे आणाभाका आहे तो जगला तसा आयुष्य. आणि वासवदत्ता पण त्याच्यामध्ये अनेक अजून पण गोष्टी मिळतात असं मला वाटतं. म्हणजे प्रेमिक तर होताच होता, पण प्रेमासाठी काय वाटेल ते म्हणून तो काहीही करत नाही सुटला. म्हणजे त्याला ते भान चांगलं होतं. आणि वासवदत्तेचं पण मला फार कौतुक वाटतं. वासवदत्ता ही आदर्श स्त्रीच आहे. तर आपल्या पतीसाठी, आपला पती आपल्या नादी जास्त लागलाय, प्रेमात जास्त गुंतलाय. म्हणजे एक काळ असा झाला होता की उदयन तिच्या प्रेमात वेडा तर झालाच होता आणि नंतर तिच्याशी विवाह झाल्यानंतर सुद्धा तो राजकारण विसरला होता. मग त्याला जागेवर आणण्यासाठी त्याच्या मंत्र्यांनीच, म्हणजे हे केवढं विलक्षण कथा भाग आहे हा, त्याच्या मंत्र्यांनीच एक कपट म्हणा, एक प्लॅन आखला. त्याच्यात राणीला पण सामील करून घेतलं. आणि ती केवढी धीराची बाई आहे, खात्री होती आणि तीच राजाला हे करेल, कारण त्याला वासवदत्ता माहीतच होती. आणि वासवदत्ता किती धीराची आहे, तिचा हा जो धीरोदात्तपणा आहे ना कथेमधला, तो भासाने बरोबर हायलाईट केला आहे स्वप्न वासवदत्तामध्ये. ते स्वप्न वासवदत्त हे इतकं म्हणजे फार एक्सलन्स ज्याला म्हणता येईल असं काव्य आहे. इतकं तरल काव्यच येते नाट्य असलं तरी. आणि वासवदत्ता म्हणजे समोर आपली सवत आहे, तिच्यासाठी ती तिची सेविका म्हणून आहे तिथे, परिव्राजिका म्हणून त्या रूपात. राजा समोर दिसतोय पण तो आपला नाही आहे आणि ती दग्ध झाली आहे. ही जी काही कथा आहे हे तर विलक्षण आहे भासाची. आणि त्याच्यासाठी हा जो उदयन वासवदत्तेच्या प्रेमाची जी कथा आहे, गारुड घालणारी आहे, मनाला गारुड घालणारी, ती कथा केवढी प्रभावी आहे. अशा संस्कृत कथा आहेत. खरं याच्यामध्ये हे सगळं दिसतं की म्हणजे कथा बीज तर फार उत्तम आहेच, पण त्याचबरोबर ती रंगवण्याची किंवा त्यातलं भावविश्व उभं करण्याची, त्यातलं प्रत्येक पदर तितक्याच ताकदीने उभं करणं, हे सगळं काही त्याने फार उत्तम केलेलं आहे. आणि म्हणजे संस्कृत भाषेच्या कथांचं वैशिष्ट्य म्हटलं ना तर हे मानवी भावनांशी त्या जास्त जवळच्या आहेत. तिथे दैवाचा हात नाही आहे. हा जो दैवाचा प्रभाव आहे ना, हे नंतरच्या काळामध्ये ही कल्पना आली. आता रामायणातल्या कथा जर घेतल्या, रामकथाच आहे मुळामध्ये, तर रामकथा इतक्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. ती रामकथा रामायणामध्ये एका रूपाने आपल्याला दिसते.
त्याची रामायणाच्या सुद्धा अनेक कथा परंपरा आहेत. मला वाटतं 350 रामायण प्रचलित आहेत. आहेतच. आणि मुख्य काय आहे की ह्या कथा अशा वाढत का गेल्या. महाभारताची गोष्ट तीच आहे, कौरव पांडवांची कथा आहे. पण ही कौरव पांडवांची कथा सांगताना त्यांच्या पूर्वजांच्या अनेक कथा सांगितल्या गेल्या. महाभारतामध्ये वनपर्वात तर किती वेगवेगळे आख्यानं आलेली आहेत. आता आख्यान आणि आख्यायिका याचं एक नातं आहेच आहे. कारण आख्यानं ही घडलेल्या गोष्टी ज्या काही वास्तवात आहेत, इतिहासात घडून गेल्या, त्या गोष्टींवरती जे काही सांगितलं गेलं ती आख्यानं आहेत. त्याच्या आख्यायिका पण झाल्यानंतर म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दलची आख्यायिका प्रसिद्ध होतेच, म्हणजे ती सांगितली जाते. आणि ख्या अर्थ दोन्ही शब्दांचे तेच आहेत. कथा म्हणजे कथ धातूपासून आलेली आहे, आख्यानं काय आहे आणि ख्या धातूपासून. ख्या म्हणजे सांगणे. थोडा त्याच्यात फरक असा आहे की कथा मनगडंत असते, हा आत्ताचा हल्लीचा शब्द म्हणजे मनाने निर्माण केलेली कल्पनेवरती आधारित असते. जशी कादंबरी आहे. उत्कृष्ट आदर्श गद्य काव्याचा नमुना म्हणजे कादंबरी. तिचं कथानक का सुंदर आहे, फार सुंदर आहे कथानक. आता दशरूपकाला आपण आख्यान म्हणणार आहोत म्हणजे आख्यायिका म्हणणार आहोत का कथा म्हणायचे, तर ती कथाच आहे. असू शकतं असं, पण आपल्याला त्याचे ऐतिहासिक काही पुरावे मिळत नाहीत. पण दशकुमार चरित हे तर आणखीन एक वेगळ्या प्रकारचं कथानक आहे. अद्भुत आहे, अक्षरशः अद्भुत आहे. मला तर कधी कधी हॅरी पॉटरपेक्षा ते जास्त अद्भुत असलं जादू बिदूची काही गरजच नाहीये. आणि या सगळ्यामध्ये वर्णन म्हणजे किती तुमच्या डोळ्यासमोर सर्व गोष्टी उभ्या राहतात. दशकुमार चरित तर अफलातून आहे. म्हणजे सुंदर आहे. हा अगदी आपण वेगळा शब्द वापरतोय पण हाच शब्द त्याला योग्य आहे की काही राजकुमार, काही मंत्र्यांची मुलं एकत्र भेटतात, एकत्र वाढतात आणि ठराविक दिवशी तरी आपण भेटायचंच आहे असं म्हणून ते विखुरतात आणि त्यांची भेटच होत नाही. काही प्रसंगांनी मग ते काही घटना घडत एकत्र येतात आणि प्रत्येकजण आपली कथा सांगतोय. एक एक कथा म्हणजे नमुना आहे अक्षरशः. त्याच्यामध्ये परत उपकथा पण बऱ्याच आहेत ना. उपकथा फारशा नाही आहेत, पण त्या याचं आयुष्य म्हणजे त्याच्यात परत एक छोटी गोष्ट असं आहे. आणि त्याच्यात पोटली तशी पोटलीत पंचतंत्र आणि याच्यात येते पंचतंत्र आणि हितोपदेश म्हणजे पंचतंत्राचाच एक प्रकार आहे. तर याच्यामध्ये गंमत अशी आहे की एक जो 6वा उच्छ्वास आहे त्याच्यामध्ये प वर्गाचा कुठेही वापर केलेला नाही. प फ ब भ म एकही अक्षर प फ ब भ म नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अपहार वर्मनची जी गोष्ट आहे, अपहार नावातच आहे चोरी. अपहार म्हणजे त्याची गोष्ट, चोरी करूनच तो मुक्त झाला आणि त्या चोरीचं शास्त्र कसं आहे हेही सांगितलं त्याच्यात त्याने. आणि अगदीच वेगळं हो, पण चोरी ही 64 विद्यांमधली एक विद्या मानली जाते. करायचं ते व्यवस्थित, सिस्टमॅटिक, कुठलीही गोष्ट हे त्याच्या मागचं तत्व असावं बहुतेक. आयुष्य ज्याच्यावरती चालतं, गुजराण ज्याच्यावरती होते आणि ती गुजराण करत असताना जे काही विद्या वापरली जाते ती सुंदर स्वरूपात सादर करणं, त्याला काहीतरी नीट स्वरूप देणं म्हणजे कला असा अर्थ आहे. म्हणून 64 विद्या म्हणजे आयुष्यामध्ये जे कोणी छोटे छोटे व्यावसायिक असतात, आपल्याला ज्या ज्या काही गोष्टींची गरज असते डेकोरेशनसाठी, हे सर्व विषय या 64 कलांमध्ये येतात. आणि त्याचं दर्शन आपल्याला या कथांमधनं घडतं. त्यामुळे अपहार वर्मनची गोष्ट म्हणजे इतर पंथांचे लोक किती त्रास देत होते त्यावेळेला याचंही दर्शन घडतं. म्हणजे जैन साधूंच्या मठामध्ये तो राहिला, त्याला कुणीतरी सांगितलं तू जैन हो, पण तिथलं वातावरण बघून तो तिथनं निघून गेला, गणिकेकडे गेला, तिच्या मुलीवरती त्याचं मन बसलं. खूप कॉम्प्लिकेटेड अशी गोष्ट आहे. यातले जे काही दुवे आहेत ते दुवे आपल्याला पुढच्या कथांमध्ये दिसतात आणि इतर बाहेरच्या कथांमध्ये पण दिसतात. तर बाहेरच्या कथा म्हणजे भारतीय कथा या पुढच्या इतर जागतिक साहित्य जे कथा साहित्य आहे त्याचा स्रोत आहे असं म्हटलं जातं. ते कसं काय? हां, तर स्रोत कसा, तर याच्यामध्ये ज्या कल्पना दिसतात ना, आता उदयनाचीच गोष्ट घेतली. उदयनाची गोष्ट भासाच्या नाटकामध्ये आपल्याला वेगळ्याच स्वरूपात दिसते, पण तरीही स्मृती म्हणून चित्र काढणं, आईवडिलांनी ते राजाला देणं, हे जे कथा बीज म्हणता येईल, हेच असेच कथा बीज आपल्याला इतर
प्रांतांमधल्या किंवा इतर देशांमधल्या कथांमध्ये पण दिसतात. हो हो हो. त्याती मला एक अजून एक हे आठवते कथा, नोहाची नौका. नोहाची नौका तर मी सांगणारच आहे. ते कारण ती सगळ्या म्हणजे सगळ्या वाङ्मयामध्ये आहे. आणि कसं आहे, शतपथ ब्राह्मणामध्ये मनू आणि मत्स्याची कथा येते. ती कशी कथा, त्यालाही भारतीय रूप कसं आहे, शतपथ ब्राह्मण म्हणजे वैदिक वाङ्मयाचं आहे. ही सुद्धा गोष्ट ओरिजिनल असं म्हणू शकतो की एका माशाने प्रलयामध्ये मानवाला वाचवणं हे कथाबीज आहे. या बीजाभोवती प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून आणि आपापल्या पंथाप्रमाणे कथा कशा रचल्या, बरोबर. त्याचं उदाहरण आपल्याला शतपथ ब्राह्मणातल्या कथेत मिळतं. मनू सकाळचं हे पाण्याचं काम करण्यासाठी त्याला कोणीतरी पाणी आणून दिलं रोजचं, म्हणजे अर्घ्य वगैरे देण्यासाठी. सुरुवात अशीच आहे त्या गोष्टीची. त्या पाण्यात त्याला मासा दिसला आणि तो मासा त्यांनी बोलला मनूला की मी असा होईन, मग मला इथे ठेव, तिथे ठेव, तिथे ठेव, आणि ज्या वेळेला मी मोठा होईन तेव्हा समुद्रात जाईन. आणि अमुक एका दिवशी त्याला शब्द इतका छान वापरला आहे, यतिथी आणि ततिथी. आपल्याला तिथी शब्द माहिती आहे, या तिथी अशासाठी त्यांनी यतिथी शब्द वापरला. शब्द पण कसे, म्हणजे कथांमधनं कसे शब्द वापरले जातात ना, याच्यावरती खूप काम करण्यासारखं आहे किंवा खूप मनोरंजक पण आहे हे. अगदी अगदी अगदी. तर ज्या तिथीला असं होईल त्या तिथीला तू असं कर. काय होईल तर ओघ येईल खूप मोठा, म्हणजे प्रलय येईल. त्याच्यासाठी सुद्धा शब्द काय वापरला आहे, ओघ. पाण्याचा मोठा प्रवाह, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर नदीचा ओघ किंवा प्रवाह, याच्यासाठी आपण ओघ शब्द वापरतो. रामायणातही वापरलेला आहे हा ओघ शब्द त्या अर्थाने. पण मूळ अर्थ काय आहे, मोठा प्रवाह म्हणजे प्रलयच. त्यावेळेला सर्व मानवजात नष्ट होणार आहे. तू मला वाढवलं आहेस म्हणून मी तुला हे करणार आहे. तर तिथे त्याने एक तत्त्वज्ञान सांगितले की मी तुझ्याकडे का आलो, तर मासा माशाला खातो, मोठा मासा लहान माशाला खातो, म्हणून मी इकडे आलो आहे, तू मला वाचव. मत्स्याहा मत्स्यान खादंती भक्षयंती, असं ते ब्राह्मणातलं वाक्य आहे. ही मनूची गोष्ट. नंतर त्याला पुढे वेगळं रूप येतं. मग तो प्रलय येतो, तो सांगतो की या उंच पर्वत जो आहे उत्तरेकडे चल, मेरू पर्वताचा संदर्भ म्हणतात तो. तर तिथे तो घेऊन चल, झाडाला बांध तुझे नाव, आणि असं म्हणून तो झाडाला नाव बांधतो मनू, आणि हा मासा निघून जातो. पाणी ओसरलं की तो सांगतो या डोंगरावरनं तू खाली येणार आहेस, डोंगरावरनं खाली ये, नवीन सृष्टी निर्माण कर. पण बाकीच्या आता नोहाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये सर्व प्राणी शिरतात, अन्नधान्य असतं त्याच्यामध्ये पुढचं. पण ही गोष्ट त्यांनी यज्ञाच्या संदर्भात सांगितली, शतपथ ब्राह्मण. म्हणजे ज्यावेळेला इडाभक्षण करायचं असतं, आहुती देऊन झाल्यानंतर जो काही भाग राहिलेला असतो, पूर्ण आहुती म्हणजे सगळ्या त्याची आहुती द्यायची नसते, त्याचे भाग काढून अग्नीमध्ये आहुती द्यायची. काही भाग शिल्लक असतो, त्याला इडा म्हणतात. मग प्रत्येकाने ती इडा घ्यायची असते, त्याचं भक्षण करायचं. इडा म्हणजे प्रसादासारखं. आता एवढं जर काम केलं तिथे सकाळपासनं, तयारीपासनं, तर पाहिजे भूक लागणारच ना. आणि जे उपलब्ध आहे प्रतिपन्न वस्तू काय आहे जवळ, त्याचं मग, आणि ऋत्विज म्हणून त्यांना मग भूदेव म्हणायची पद्धत रूढ झाली असावी. जे देवांना दिलं तेच त्यांनी पण घेतलं. तर ही इडा निर्माण कशी झाली हे सांगण्यासाठी ही गोष्ट सांगितली. म्हणजे मनूनी मग यज्ञामध्ये ज्या काही आहुती दिल्या त्या सर्व आहुती, पाण्यात आहुती दिली. हां, हे पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. यज्ञ तिथे करणार कसा ना, लाकूड नाही, काही नाही. मग जी काही आहुती, हवेर द्रव्य, आज्य होतं आणि काय काय जे होतं ते त्यांनी पाण्यात त्याची आहुती दिली, ते एकत्र झालं आणि ती इडा म्हणून झाली. आणि मग मनूला ब्राह्मण ग्रंथात काय किंवा उपनिषदांमध्ये प्रजापतीचं नेहमी सांगतात, प्रजापती निर्माण झाला स एकाकी न रेमे. तसं मनूलाही मग कंटाळा आला, मी एकटाच कसा राहू, म्हणून काहीतरी निर्माण करायला पाहिजे. म्हणून मग इडेची एक तरुणसुद्धा नाही, मुलगी निर्माण झाले. मग नेहमीच्या ती गोष्ट पुढची इडेची पण सांगितली की तिच्याकडे कोण बरं आलं, वरुण आला मला वाटतं, तू कोण आहेस. ती म्हणली मी याची मुलगी आहे मनूची, तू चल माझ्याबरोबर, असं काहीतरी, माझा तपशील चुकत असेल. पण ती मग मनूकडे गेली. तर मनूने विचारलं तू कोण आहेस, त्यालाच माहिती नाही, आणि तिचे पाय तुपाचे होते.
हो. म्हणजे इतकी स्किन तिची हे होती अच्छा अच्छा. तुपासारखी चकचकीत आणि सॉफ्ट असं आपण म्हणू शकतो ना. म्हणजे तेव्हाही बरोबर. हा विचार होता हो. स्किन सॉफ्ट असणं. हा, सौंदर्याचे जे तपशील जे हा, आपले- सौंदर्याचे तपशील हा इथे येतो. तर म्हणून तिला विचारलं की तू कोण आहेस, त्याला कुठे माहिती आहे मुलगी झाली आहे. ती म्हणली मी तुमचीच मुलगी आहे. बर. आणि मग तिथून पुढे प्रजेची निर्मिती झाली वगैरे ती गोष्ट पुढे जाते. पण ही जी गोष्ट आली ही यज्ञाच्या संदर्भात आली. बायबलमध्ये ही नोआची आर्क गोष्ट येते. सृष्टीच्या निर्मितीचीच गोष्ट आहे शेवटी ती. पण ही कथा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जवळपास प्रत्येक देशात प्रत्येक संस्कृतीत असतेच. हो, म्हणजे सृष्टी कशी निर्माण झाली याच्याबद्दल कुतूहल आहेच आहे. ऋग्वेदात अनेक सुक्त आहेत. तरी एकच दिसतं की माशाने एक मोठी नौका होती ती माशाने ओढून नेली. मासा पाण्यामध्ये सृष्टीच्या सुरुवातीला काय होतं तर ही पण प्राथमिक कल्पना आहे की पाणी होतं. मग पाण्यात असणारे जीव कोण, तिथे निर्माण झाले जीव, तर पहिला जीव म्हणजे मत्स्य. आणि ह्याच दृष्टिकोनातनं निर्माण करणारा, निर्मिती झाल्यानंतर त्याचं रक्षण करणारा, त्याचाही पहिला अवतार मत्स्यावतारच आहे. त्या मत्स्यावताराचे संदर्भ किंवा छोट्या छोट्या गोष्टींच्या स्वरूपात आपल्याला शतपथ ब्राह्मणात मिळतात. कुर्माच्या संबंधीचे, कुर्मावताराच्या संबंधीचे संदर्भही आपल्याला शतपथात मिळतात. अच्छा. तर वराह अवताराचा साधारणतः तसा संदर्भ म्हणजे छोटीशी कथा आपल्याला तैत्तिरीय ब्राह्मणात मिळते. म्हणजे या ब्राह्मण ग्रंथांमधनं आपल्याला सृष्टीविषयी किंवा प्रलयाविषयीच्या काही कथा दिसतात. ही कथांची सुरुवात आहे. नक्की करूयात. आदेश म्हणजे एषा आदेशा एषा उपदेशा असं होईल ते. करूयात ना. खरंच हे काम व्हायला हवं आहे. या दृष्टिकोनातनं काम झालेलंही आहे, नाही असं नाही आहे. पण वैदिक कथांचं महत्त्व काय आहे. आता तैत्तिरीय ब्राह्मणात शुनश्शेपाची गोष्ट येते. तर शुनश्शेपाची कथा म्हणजे अक्षरशः मध्यमाची व्यथा असं म्हणता येईल. जो मधल्या संतती असते त्याची जी काही दुःख आहेत ते दुःख पहिल्यांदा या कथेत व्यक्त झाली. त्याला पैलू खूप वेगळे वेगळे आहेत. यज्ञीय संदर्भ तर आहेतच आहेत, पण काहीतरी कारणाने त्या शुनश्शेपाच्या वडिलांकडे मुलगा द्यायची वेळ आली. ते आणखीन त्याचा पैलू, सामाजिक पैलू तर आणखीन वेगळा आहे. पण वडील म्हणले मोठा मुलगा मी देणार नाही कारण तो माझा लाडका आहे. आईने धाकट्याला जवळ घेतलं. ती म्हणली हा माझा लाडका आहे. शुनश्शेप म्हणला मला कोण आहे, ठीक आहे विकून टाका तुम्ही मला. आणि म्हणजे ही इतकी दुःखदायक गोष्ट आहे ना. अर्थात त्या काळातली प्रचलित प्रथा असेल ती प्रत्येक वेळेला शुनश्शेपाच्या वडिलांनी ते काम करण्यासाठी पैशाच्या स्वरूपात म्हणजे गायी घेतल्या त्याने, त्याचा मोबदला घेतला. शुनश्शेपाला यज्ञाच्या स्तूपाला बांधून पशूच्या ऐवजी बळी द्यायचं राजाने कबूल केलं होतं. हरिश्चंद्र राजा त्याचं नाव. पण त्यांनी कबूल केलं होतं वरुणाला की मला तू मुलगा दे, मी तो तुला देईन. आणि मग त्याला देवेना ना, आपला मुलगा कोणाला देवेल. पण मागतानाच कसं मागितलं मग. असो, ते काही आणखीन वेगळं कारण असेल. त्याने नाही दिला तर त्याला जलोदर झाला. ती वरुणाची खूण आहे. ही पण एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी ही याच्याबद्दलची कथा, ही कथेमध्ये हा बीज येतं परत. पण हे बीज नंतर पुढे वरुणाचा आणि जलाचा संबंध आणि वरुण आणि जलोदर होतो हा संबंध पुढेही प्रचलित राहिला. जैमिनीय ब्राह्मणामध्येही याचे संदर्भ येतात. म्हणजे हे जे कथेचे अंश आहेत, हे जे त्या त्या देवतेबद्दलची बीजं आहेत, ती बीजं हळूहळू फॉर्म व्हायला लागली आणि पुराणांमध्ये त्याचं दर्शन आपल्याला दिसतं. आणि त्यावरून वेगळ्या कथा काही निर्माण होतात. जे कथा निर्मिती कशी होते हे तर खूप इंटरेस्टिंग आहे. तर शुनश्शेपाची गोष्ट बाजूला राहिली. तर त्याला युपाला बांधायचं, पशूच म्हणून होता, त्याने राजाला विकलं. राजाने सांगितलं की याला बांधायचं युपाला. कोण बांधणार. हाच पुढे आला, वडीलच पुढे आले. म्हणजे मला 100 गाई द्या, मी करतो काम. काय म्हणजे नको बोल. तत्कालीन सामाजिक परिस्थिती म्हणजे ब्राह्मण हा कथांमध्ये नेहमी गरीब असतो. एक दरिद्री ब्राह्मण होता. अशाच गोष्टी आहेत ना प्रचलित.
हे दारिद्र्य जे ब्राह्मणांचं आहे ते ही इथे दिसतं. आणि मग त्यातनं येणारी बुभुक्षितः किम न करोति पापम, बरोबर ही बरोबर गोष्ट ही पंचतंत्रातली आहेच बरोबर आहे. आहे. म्हणजे ही सार्वत्रिक जी काही की जीवनाची सत्य जी आहेत ती अशी रिफ्लेक्ट होतात. त्याची प्रतिबिंब आपल्याला या जुन्या आणि गरीब कथांमधनं पण दिसतात. असल्यामुळे सत्ताही हातात तर नसते. नाही, काहीच करू शकत नाही ना. उपजीविकेसाठी त्यावेळेचं साधन एक गायी होतं, प्रत्येक कृत्यासाठी गायी. आणि या शून्यक्षेपानी विशेष महत्त्वाचं म्हणजे काय आहे की या शून्यक्षेपानी मग नंतर बांधल्यानंतर मला नाही मारायचं, तर त्याला विश्वामित्र ऋषींनी सांगितलं की तू अश्विनांची आणि यांची प्रार्थना कर, वरुणाची. तर या शून्यक्षेपाने प्रार्थना केलेली वरुणाची सूक्त ऋग्वेदामध्ये आहेत. आणि त्याच्यात त्यांनी वर्णन असं केलं आहे की पहा पहा, मला तो रथ जमिनीवर उतरताना दिसतोय, माझा वरचा पाश काढून टाक, मधला पाश काढून टाक, वरुणा माझ्यावर दया कर, माझा खालचा पाश काढून टाक, असं वर्णन आहे त्याच्यात. प्रत्यक्ष त्याला देवता दिसते. मग ही देवता आहे का काहीतरी अधिक शक्ती असलेलं एक व्यक्तिमत्व आहे? असंही असू शकतं. हा कथांचा हा गाभा आहे ना शेवटी. म्हणून मगाशी जे म्हटलं ना की कथेचं बीज कुठेतरी असतं आणि त्याच्या भोवती जे जे काही गुंडाळलं जातं किंवा जे जे काही जालरी त्याच्या भोवती जमा होतात त्याने पूर्णपणे वेगळं रूप धरतं. पण मग ही जी कथा बीज आहे किंवा आता आपण वरुणाचं वगैरे बघितलं, तर मग त्यावरनं असं विचारायचं होतं की मग या कथांमधूनच कथाबीजांमधूनच विविध देवता आणि पंथांचा उगम झाला असं म्हणता येईल का? म्हणू शकतो. म्हणजे काय आहे, या कथा म्हणजे एखादी व्यक्तिमत्व किंवा नंतर काही एखाद्या शक्तीच्या संदर्भात या काही गोष्टी निर्माण झाल्या. त्या शक्तीला त्यांनी वेगळी नावं दिली. बरोबर. मग असं जर बघितलं ना प्रवास, तर ऋग्वेदामध्ये विष्णूसाठी फारशी सूक्त नाहीच आहेत. विष्णूचं एक सूक्त आहे आणि विष्णू ही देवताच तशी फारशी नाही आहे ऋग्वेदामध्ये. एक दोन किंवा असे एक मॅक्सिमम 10 तर नाहीत त्याचे संदर्भ येतात. अग्ना विष्णू ही देवता यज्ञाच्या संदर्भामध्ये नंतर येते. आणि ज्या वेळेला यज्ञ विकसित होत गेला तसतशी विष्णू ही देवता विकसित होत गेली. पुराणांमध्ये विष्णू या देवतेचं आणखीन एक वेगळं रूप दिसतं. तर विष्णू ही कशाची सर्व विश्वाची व्यवस्था लावणारी, त्याचं रक्षण करणारी अशी देवता आहे. म्हणजे नंतर ब्रह्माचं जे वर्णन केलं की यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति, ज्याच्यामुळे ही प्राणी मात्र राहतात इथे, अस्तित्वासाठी त्यांना काहीतरी जी शक्ती असते पालन करणारी त्यांची, हा पालनकर्ता म्हणजे विष्णू. आणि मग त्याच्या अनुषंगाने विष्णूचं जे व्यक्तिमत्व विकसित होत गेलं तसतशा पुराणांमध्ये कथा विकसित होत गेल्या. बरोबर. मग त्याचं जे काही वर्णन केलेलं आहे की तो इतका सामर्थ्यशाली आहे, तो असा आहे, तो तसा आहे, त्यातनं त्याला 4 हातांनी तो काम करेल इतकी त्याची शक्ती आहे, म्हणून मग त्याला 4 हात. ही जी व्यक्तिमत्व आहेत ही व्यक्तिमत्व वर्णनात्मक आहेत, शब्दांमध्ये आहेत. या शब्दांना काहीतरी कॉन्क्रीट म्हणजे आकारात्मक रूप देण्यासाठी शिल्पशास्त्राने काही संकेत निर्माण केले आणि तशा मग मूर्ती निर्माण होत गेल्या. जसं विष्णूचं झालं तसंच रुद्र ही देवता. रुद्र ही देवता ऋग्वेदामध्ये अर्थातच एखाद दुसरं सूक्त आहे. मरुतांचे वडील म्हणून रुद्राचं वर्णन येतं, ज्याला आज आपण शतरुद्रीय किंवा रुद्र म्हणतो. त्या ह्याच्यामध्ये रुद्र असं रूपच नाही आहे. ती अशी जी देवता आहे त्या देवतेची इतकी वेगळी स्वरूप आहेत. त्याला स्थायूनाम पतये पण म्हटलं आहे, स्तेनानाम पती पण म्हटलेलं आहे, नीलगिरीव वगैरे असं काहीच रूप या शतरुद्रीय म्हणजे रुद्र जे स्तोत्र आहे किंवा रुद्राचे जे मंत्र आहेत, नमक आहे, चमक आहे. आता नमो नमो म्हणून जे काही वर्णन केलेलं आहे ते वर्णन वेगळंच आहे. त्यातनं पूर्ण रुद्राचा विकासही नाही झाला. आणि चमक म्हणजे काय आहे, यज्ञेन कल्पता, यज्ञामधनं या गोष्टी सिद्ध होऊ देत. आणि त्याच्यामध्ये काय काय नाही आहे, आपण आपल्या जीवनामध्ये खाण्यामध्ये जे काही धान्य वापरतो, तृणधान्य ज्याला मिलेट्स आज म्हणतात ती, त्या सगळ्यांची नावं आहेत, रंगांची नावं आहेत, प्राण्यांची नावं आहेत. म्हणजे पशुपती पण तो त्यांचा पती नाही आहे तिथे, तसं वर्णन नाही आहे. आणि संख्या आहेत, समसंख्या आहेत,
विषम संख्या आहेत, वर्ग, प्रत्येक संख्येचा वर्ग त्याच्यात आधीच्या संख्येत मिसळून तयार होणाऱ्या असे काही, किंवा 4चा पाढा, जे काही रोजच्या जीवनात आहे त्या सर्वाचं चित्रण, आणि ते सर्व मला मिळवू देत अशी प्रार्थना यज्ञाला केली आहे. यज्ञेन कल्पताम, अमुकम यज्ञेन कल्पताम. तर हा जो रुद्र आहे त्याचा आता आपण रुद्राचं शिवाशी एकत्रीकरण करतो, शंकराशी एकत्रीकरण करतो, मग त्याची पत्नी, त्याचा पुत्र, हे जे सगळं पॅराफर्नेलिया, त्याचा जो काही परिवार आहे, हा सगळा नंतर जमा होत गेलेला आहे. शिवपुराणांनी सांगितलं की हाच जगाचा निर्माता आहे. ब्रह्मा आणि विष्णू त्याच्या शोधात गेले, एक वर गेला, एक खाली गेला, त्यांना काहीच मिळालं नाही. अशा या कथा नंतर निर्माण होत जातात. पण त्याच्यातनं आपल्याला खूप काही मिळतं. पण मग आता या ज्या कथा निर्माण होत गेल्या, तर त्याचं असं आपल्याला की म्हणजे त्याच्यात काही वेगळे पण आहे. म्हणजे उदाहरणार्थ वैदिक कथा काही वेगळं आहेत का? वैदिक कथांचा मूळ उद्देश काय आहे? त्या काहीतरी व्यक्तिमत्व, काहीतरी अव्यक्त शक्ती आहे, त्या शक्तीला एक तर रूप देणं. काही ऐतिहासिक व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये. सुदास आहे, सुदास हा राजा, शर्यती हा राजा, आणि काही टोळ्या माणसांच्या, छोटे छोटे ग्रुप्स म्हणजे गट. तर हे गट जिथे जिथे राहत होते त्यांच्यामधले परस्परांचे संबंध काय होते आणि त्यांची नाती काय होती हे सांगणारे काही सुक्त वर्णन आहेत. त्यांच्या संबंधीच्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष संहितांमध्ये नाही तरी त्यांच्याविषयी माहिती सांगणारे ग्रंथ आहेत. बृहद्देवता आहे सर्वानुक्रमणी, जास्त करून बृहद्देवता. तर या बृहद्देवतामध्ये या सगळ्यांच्या गोष्टी दिलेल्या आहेत. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कुठेतरी त्यांचा इतिहास नोंदवला गेलेला आहे. म्हणजे हे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहेत का? काही काल्पनिक भाग तर त्याच्यात आहेच आहे, पण त्याच्याबरोबर त्यांची जी ऐतिहासिकता आहे ती कुठेतरी नोंदली गेली आहे. आणि त्यांच्या भोवती आता पुरुरवा उर्वशीची गोष्ट आहे, विश्वामित्र नदी संवाद सुक्त आहे, त्यांची गोष्ट आहे. या गोष्टी सुक्तांमध्ये व्यक्त होतात आणि या गोष्टींना गोष्ट असं स्वरूप या बृहत्कथा वगैरे मध्ये दिलं जातं. आता विष्णोर्नुकम बिर्याणी प्रवचम किंवा अश्विनांनी ज्या ज्या काही गोष्टी केल्या पराक्रमाच्या, त्या पराक्रमांच्या कथा आम्ही सांगतो असं सांगून ती सुक्त आहेत. इंद्रस्यनु बिर्याणी प्रवचम, इंद्राचे पराक्रम म्हणजे इंद्राविषयीच्या या गोष्टीच आहेत पद्यबद्ध. नंतर वैदिक भाषा ही वेगळी आहे. नंतर त्याला थोडंसं घडीव स्वरूप आलं, पण त्याच्याबरोबर त्यांचे व्यक्तिमत्वही बदलत गेले. हे विशेष आहे ना, व्यक्तिमत्व बदलत गेली. त्याच्यामुळे ब्राह्मण ग्रंथांमध्ये इंद्राच्या कथा ज्या काही आहेत, च्यवन ऋषीची गोष्ट आहे ब्राह्मण ग्रंथामध्ये, ती गोष्ट तर अद्भुत आहे. तर या च्यवन ऋषीला जी काही, किंवा अथर्व अंगिरस, त्याला जी काही विद्या माहिती होती ती विद्या इंद्राला हवी होती, ती विद्या अश्विनांना पण हवी होती, आणि तो अश्विनांना देणारच होता. पण इंद्राने त्याला सांगितलं की माझ्याशिवाय कोणालाच द्यायचे नाही. हे इंद्राचं जे रूप आहे ते, तर माझ्याशिवाय जर दिलीस तर मी तुझं डोकं उडवीन. अरे बाप. आणि अश्विन पण त्याच्याकडे गेले. तर अश्विन म्हणलं असं म्हणलंय का? इंद्र बघतो म्हणून त्यांनी सरळ त्याचं डोकंच बदलून टाकलं. किती म्हणजे अद्भुत आहे त्याच्यामध्ये. पण याच्यामध्ये हे सिम्बॉलिक काय आहे, हे सिम्बॉलिझम शोधायला पाहिजे. हो, त्याच्यामधला प्रतिकात्मकता काय आहे आणि ती का आली तिथे. म्हणजे एकाला द्यायची नाही म्हणून त्याला दुसरं रूप दिलं, ही जी किमया आहे काहीतरी स्वरूपामध्ये ती होती का काय? आता म्हणजे असं हे कसं होऊ शकतं की त्यांनी म्हणजे त्या काळी अश्विनी कुमार हे वैद्य होते, म्हणजे ते सर्जरीमध्ये पण इतके निपुण होते की त्यांनी ते प्रत्यक्ष याचं माणसाचं डोकं बदलून घोड्याचं डोकं लावलं. म्हणजे मग ही त्या काळी तितकी एक हे होती. पण हे जर आपण मान्य केलं तर मग प्रतिकात्मक अर्थ शोधायचा तो काय मान्य करायचं म्हणजे त्याचे आपल्याला काहीतरी पुरावे मिळाले पाहिजेत ना आणखी. आता अश्विनी कुमारांनी त्या विश्वलेची ती धावत असताना, मग अशी ओझरता उल्लेख झाला, ती धावत असताना तिची टांग म्हणजे पाय बदलला, तो तुटला म्हणून आयसी जंघा तिला दिली, म्हणजे लोखंडाचा पाय बसवला. म्हणजे ब्लेड हल्लीचं जे असतं स्टेपल ब्लेड किंवा काय असतं
ऑलिम्पिक पदकं जिंकतात त्याच्यावरती. या धावण्यामध्ये तिथल्या तिथे तिचा पाय बदलला आणि तिने शर्यत जिंकली ती. हो ना, तिथल्या तिथे पाय बदलणार कसं काय? आणि याच्या गोष्टीमध्ये तर मधुविद्या जी त्यांना घ्यायची होती अथर्वणाकडनं, तर त्याला घोड्याचं डोकं बसवलं. इंद्र आला, त्यांनी सांगितलं की मी तुला काही विद्या देणार नाही, अश्विनी कुमारांनी आधीच घेतलेली आहे. त्यांनी डोकं उडवलं घोड्याचं. ते बरं, इंद्राच्याही लक्षात नाही आलं की हे डोकं घोड्याचं आहे. गंमत आहे, म्हणजे हे या शंका काढायच्याच नाही त्याच्यामध्ये. कारण ती कथा आहे. मथित अर्थ काय आहे हे घ्यायचं. म्हणजे त्याचं परत डोकं उडवलं त्यांनी, पुन्हा यांनी डोकं बसवलंच. अश्विनी कुमार खूपच हे आहेत, म्हणजे काय प्रसिद्ध तर या गोष्टीसाठी तर आहेतच, आणि स्त्रियांना ते खूप आकर्षक वाटतात आणि तेही स्त्रियांकडे जातात. हा जो आदिम घटक आहे ना कथांमधला, तो डोकावतो या सर्व कथांमध्ये. पण मग आता या एवढ्या सगळ्या कथांमधनं आपल्याला काय काय मिळतं? खूप काय काय सांगितलं जातं, इतिहास सांगितला जातो, काय काय प्रचंड सांगितलं जातं. पण मग हे असे वेगळे वेगळे उद्देश अजून काय असतील? सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे मनोरंजनाचा आहे. यज्ञीय कथा, यज्ञाच्या संदर्भात जरी कथा आल्या तरीही पूर्वीच्या काळी पद्धत अशी होती की यज्ञाचं कृत्य झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला चर्चा व्हायच्या किंवा कथा सांगितल्या जायच्या. कदाचित त्यांच्यामध्ये या कथा सांगितल्या जात असू शकते. अगदी अगदी तत्वज्ञान सांगण्यासाठी सुद्धा किंवा सामाजिक जे काही व्यवहार असतात, आदर्श असतात, ते जनमानसावर बिंबवण्यासाठी सुद्धा अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. आता ब्रह्म म्हणजे काय आहे हे समजावून सांगण्यासाठी इंद्र आणि उमा हैमवतीची गोष्ट आली. आता उमा हे नाव पहिल्यांदा तिथे येतं बरं का उमाताई. आणि ती हैमवती आहे, हिमासारखी शुभ्र आहे, आणि गूढ ज्ञान मिळवण्यासाठी इंद्र तिच्याकडे गेलेला आहे. स्त्रियांचं हे जे रूप आहे ते तर या कथांमधनं दिसतंच, आपल्याला प्रतिबिंबित होतंच. पण उपनिषदांमधल्या गोष्टी किंवा नंतर ज्या काही गोष्टी सांगितल्या, उपनिषदांमध्ये पण रैक्वाची गोष्ट आहे, सत्यकाम जाबालाची गोष्ट आहे. परमसत्याच्या शोधामध्ये माणसांनी काय काय प्रयत्न केले आणि त्यांची प्रगती कशी कशी होत गेली. म्हणजे बाह्य जगापासून आंतरजगामध्ये, अंतरात्म्यामध्ये डोकावून पाहण्यासाठी त्यांचा जो काही प्रवास झालेला आहे हा खूप विलक्षण प्रवास आहे. आणि हे सांगत असताना मग आत्म्यासंबंधी, पुनर्जन्मासंबंधी ऐतरेय ब्राह्मणात, ऐतरेय उपनिषदामध्ये गोष्ट येते की तिथे आत्मावै पुत्र नामासी असंच सांगितलेलं आहे. म्हणजे पिता ज्या वेळेला मृत्यू पावतो आणि तो पुत्राच्या रूपानेच जन्माला येतो, तो तोच असतो. असा हा परम आत्मा आहे, त्याची रूपं फक्त बदलत असतात. मग सृष्टीची निर्मिती कशी झाली याच्या गोष्टी उपनिषदांमध्ये पण सांगितलेल्या असतात. छांदोग्य उपनिषदामध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत, ऐतरेय उपनिषदामध्ये गोष्टी आलेल्या आहेत. बृहदारण्यक उपनिषदामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद आहे, याज्ञवल्क्य गार्गी संवाद आहे. याज्ञवल्क्य हे व्यक्तिमत्वच इतकं विलक्षण आहे. एक तर गुरुकडनं संहितेचं त्यांनी ज्ञान घेतलं आणि काहीतरी गोष्ट अशी झाली की गुरु म्हणला माझं ज्ञान मला परत दे. हे कसं करणार? तर त्याच्यासाठी परत एक प्रतिकात्मक गोष्ट आहे. त्यांनी सगळं ज्ञान त्याचं वमन करून टाकलं. ते जे त्यांनी वमन केलं होतं ते टिपलं काही तित्तीर पक्षांनी, म्हणून त्याच्यापासून तैत्तिरीय शाखा निर्माण आली. आणि याज्ञवल्क्यांनी सूर्याची तपश्चर्या केली आणि सूर्याकडनं त्यांना ज्ञान मिळालं की वाजस्नेयी संहिता. तर याज्ञवल्क्य हे ऋषी होते, क्रांतदर्शी होते, त्याचबरोबर तत्त्वज्ञ पण होते, पण व्यवहार न सोडणारे तत्त्वज्ञ होते. कशी? त्याची पण एक गोष्ट आहे की जनकराजांनी याग केला, खूप मोठा यज्ञ केला, मोठ्या दक्षिणा त्यांनी दिलेल्या होत्या, आणि सर्व होत आल्यानंतर स्पर्धा होती, ब्रह्मोद्य त्याला म्हणायचे, चर्चा. त्या चर्चेमध्ये सगळ्यात शेवटी याज्ञवल्क्य आले आणि चर्चा झाली. याज्ञवल्क्य म्हणले चला त्या सगळ्या गायी माझ्याकडे पाठवून द्या. प्रत्येक गायीच्या पायामध्ये खुराच्या वरती सोन्याचं कडं होतं आणि शिंगांना सोन्याची टोपणं होती. अशा हजारो गायी त्यांनी आपल्या आश्रमाकडे वळवल्या. लोकांनी विचारलं की तुम्ही एवढं ब्रह्मज्ञान सांगताय आणि हे काय आहे मग हे वागणं?
ते म्हणले ब्रह्मज्ञान जरी सांगत असलो तरी रोजचा व्यवहार मला चुकलेला नाही आहे. एवढं मोठं जर गुरुकुल आहे तर त्याची व्यवस्था कोणी बघायची? या गुरुकुलामध्ये सुद्धा इतक्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. उपनयन झाल्यानंतर छोटा मुलगा गुरुकुलात जातोच. तर आदर्श विद्यार्थी कसा असावा ह्याच्याबद्दलच्या 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत अगदी, आणि इतक्या सुंदर आहेत त्या गोष्टी. म्हणजे गुरुच्या बद्दलची भक्ती किंवा गुरुची आज्ञा ही अनुल्लंघनीय आहे. आज्ञा गुरुणाम ही अविचारणीय, विचार पण नाही करायचा त्याच्यावर. असे 2 विद्यार्थी होते एकाच गुरुचे. धौम्य ऋषींचे विद्यार्थी ते. एक होता उपमन्यू आणि दुसरा होता आरुणी. तर आरुणी हे तर खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांचा मुलगा श्वेतकेतू. या आरुणींनी श्वेतकेतूला ब्रह्मज्ञान दिलेलं आहे. आणि उपमन्यू पण त्यांचे अनेक विद्यार्थी होते. आणि कथा तर अशी आहे की सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिकल्यानंतर भगवान कृष्णांचे उपमन्यू हे एक गुरु होते. बर, हे विशेष आहे ना, हा तपशील खूप महत्त्वाचा आहे. फारच. तर यांची गोष्ट अशी की उपमन्यूला तो गाई राखायचं काम दिलं त्याला. आणि गुरुजींनी त्याला सांगितलं की खायचं नाहीस तू काही, भिक्षाटन करायचा तर तो खायचा. त्याला भूक लागायची गाईंच्या मागे हिंडून हिंडून. मला सांगितल्याशिवाय खायचं नाही, पहिली अट. तो म्हणला बरं गुरुजी. सगळं गुरूंना आणून द्यायचा भिक्षा मिळालेले. गुरुजी त्याला काहीच द्यायचं नाही. तरी नंतर तो आहे तसाच दिसला. गुरुजींना विचारलं. तो म्हणला सगळ्यात पहिल्यांदा मी एका घरी भिक्षा मागतो आणि खातो. तो म्हणले ते पण नाही तू करायचंस. एक तर तू मला देत नाहीस, आणि दुसरं म्हणजे तू बाकीच्या विद्यार्थ्यांचं तोंडचं काढून घेतल्यासारखं होतं. पुन्हा नाही भिक्षा मागायची तू. मग तरी तो म्हणला, तो गाई घेऊन आपला जायचा. तरीही तो तसाच. 15 दिवसांनी गुरुजींनी विचारलं पिनोसी काय झालं, काय करतोस तो? तो म्हणला मी गाईंचं दूध पितो. तो गुरुजी म्हणले गाईंचं दूध कसं पितोस? वासरांना कमी मिळेल ना. तर वासरांनाच लक्षात आलं की याला काही खायला मिळत नाही, म्हणून ते तोंडात त्यांचा जो फेस येतो ते त्यातला अर्धा टाकून द्यायचे. दूधच असतं ते निम्म, ते तो खायचा. तो फेस खायचा. बघा म्हणजे अवस्था काय आहे. तरी तब्येत तशीच तुझी, काय आता काय करतोस? गुरुजींनी विचारलं. तो म्हणला मी फेस खातो, वासरं देतात मला. म्हणजे तू वासरांचं पोट भरून देत नाहीस, खायचं नाहीस ते पण. तो बिचारा नंतर भुकेने इतका व्याकुळ झाला की याची रुईची पानं ती शेवटी खाल्ली त्याने. इतका कासावीस झाला. आणि रुईचा चीक तर खूप हे असतो ना, अर्क. रुईचा चीक विषारी असतो. तो त्याच्या डोळ्यात गेला आणि तो आंधळा झाला. त्या दिवशी संध्याकाळ झाली, गुरु परत आली. हा तर नाही आला उपमन्यू. झालं काय? तर उपमन्यू आंधळा झाला. तो पण घराच्या दिशेने गाईंचा आवाज येतोय का बघत बघत चालला. आणि वाटेत एक आंधळी, म्हणजे काय म्हणायचं, सुकलेली विहीर होते, कोरडी झालेली, पडला त्याच्यात. गुरुजींना गायी आल्या पण हा आला नाही म्हटल्यानंतर मग ते शोधायला बाहेर पडले की सोडून बिडून तर नाही ना गेला, त्याचं काही झालं नाही ना, मी त्याला खाऊन पण देत नाही म्हणून. तर सगळे शिष्यही निघाले आणि त्यांनी मग हाका मारायला सुरुवात केली. तर एका ठराविक ठिकाणी आल्यावर अगदी क्षीण आवाज आला की गुरुजी कुठे आहेस बाबा तू? इथे मी खाली पडलो आहे. तर त्यांनी हात धरून बर काढला. गुरुजींनी सांगितलं की तू हे कर, अश्विनी कुमारांची प्रार्थना कर. परत अश्विनी कुमार दयाळू, सगळ्यांचं सगळं चांगलं करणार आहे. अश्विनी कुमारांची प्रार्थना त्यांनी केली. ते आले. त्यांनी पहिल्यांदा विचारलं काय झालं? असं झालं आहे गुरुजींनी. त्यांनी सांगितलं. त्यांनी पहिल्यांदा त्याला दृष्टी दिली आणि एक अनारसा दिला त्याला खायला. तो म्हणला नाही मी नाही खाणार. माझ्या गुरुजींनी मला परवानगी दिल्याशिवाय मी नाही खाणार. तुझ्या गुरुजींनी, अश्विनी कुमार म्हणले, असाच त्रास दिला आहे बाकीच्यांना म्हणून आम्ही परवानगी देतो की. तो म्हणला नाही, तरी मला गुरुजींनी सांगितल्याशिवाय मी नाही खाणार. बघा म्हणजे किती हे. मग त्याला अनारसा दिला. तो खाल्ला त्यांनी, गुरुजींनी परवानगी दिली आणि त्याचे सगळे दात मग सोन्याचे झाले. त्याच्या पुढची गोष्ट त्या गोष्टीत असं सांगितलं आहे. पण हे असं करून गुरुजींनी त्याला उत्तम विद्यार्थी कसं काय? उत्तम विद्यार्थी झाला त्याला. आणि अश्विनी कुमारांनीच मग ज्ञान दिलं
नाही, पण मग असं त्याला खाऊ नाही द्यायचं असं काय गुरुजी करत? त्याचं कारण नाही सांगितलं, पण ती त्याची परीक्षाही असू शकते. गुरुजी एकालाच वेगळा काढून असं का करू शकतील? तब्येतीने गुटगुटीत होता, कदाचित अभ्यासात लक्ष लागत नसेल म्हणून. आणि गुरुच्या घरी कामं तर सगळी करावी लागायचीच. गायींकडे बघायचं त्याला, किंवा गरजही नसेल, पटकन त्याचं तयार होत असेल. पण अश्विनी कुमारांनी त्याला आशीर्वाद असा दिला की सर्व विद्या तुझ्या पुढे उपस्थित राहतील. आणि तो खूप मोठं त्याचं नंतर गुरुकुल झालं आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून तो प्रसिद्ध झाला. त्यांनी कधीही आपल्या विद्यार्थ्यांना त्रास दिला नाही, हे त्या गोष्टीत सांगितलं. म्हणजे या कथांवरून तत्कालीन सामाजिक जीवनाचं प्रतिबिंब पण दिसायला लागलं. विद्यार्थ्याला एक आदर्श गृहस्थ होण्यासाठी काय काय गरज आहे हे सगळं गुरुगृही शिकायचं आहे. आईवडिलांचं ऐकत नाहीत मुलं, हे त्याच्या मागचं तत्त्व असणार आहे. आणि आईवडील व्यवसायामध्ये स्वतःच्या, आता आईसुद्धा त्यावेळेला व्यवसाय करायची, हे ऋग्वेदातल्या अक्षसूक्तात सुद्धा आहे. उपलप्रक्षिणी नना अशी माझी आई आहे, ती दगड धुते. म्हणजे काय, एक तर औषधं करणार जो कोणी तयार करतो त्याच्यावरती दगडावर कुठून ती तयार करत असेल, किंवा इतर ठिकाणी कुठे कांडाला वगैरे जात असेल, असा व्यवसाय करणारी माझी आई आहे. हे सामाजिक चित्रण जे आहे त्या कथांमधनं पण दिसतं. विद्यार्थी तयार झाला पाहिजे. काहीही जरी शिकला तरी हेही शिक्षण महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲक्च्युअल ज्याला व्होकेशनल म्हणतात एज्युकेशन, फक्त व्होकेशनल नाही, म्हणजे ते काही फक्त यंत्र वगैरे नाही आहेत. हे रोजच्या व्यवहाराचं शिक्षण गुरुनी शिकवलं, सोनारानी टोचले तर दुखत नाहीत म्हणतात ना, तसं आहे. दुसरी गोष्ट अरुणीची, शेताचा बांध तुटला. गुरुजींनी सांगितलं ना शेताकडे लक्ष द्यायचं. शेताचा बांध तुटला तर तो तिथे आडवा झोपला, पाणी भरून वाहत होतं आणि शेताला पाणी तर पाहिजे, ते गेलं नाही पाहिजे. बांध दुरुस्तच होत नाही आहे, पाऊस तर खूप पडतोय. गुरुजी शोधायला आले मग त्याला. मग त्यांनी पण सांगितलं की उठ बाळा, मी बघतो. तिथेही अश्विनी कुमार आले आणि त्यांच्या कृपेने तो बांधही ठीक झाला. गुरुजी तेच होते. काय आहे, कदाचित असंही शक्यता आहे की एकाच गुरुकुलामध्ये घडलेली, किंवा ही प्रसिद्ध नावं आहेत ना त्यावेळेची. आत्ता जसे ठराविक, अथर्व हे नाव खूप इन आहे ना आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर. एक एक काळ असा असतो की त्या त्या काळामध्ये ते नाव खूप प्रसिद्ध असतं. आता तुम्ही मगाशी जे म्हणलात ना पंथ वगैरे, तर गौतम बुद्धाच्या गोष्टी, बौद्ध धर्म ज्या वेळेला आकार घेत होता, किंवा बौद्ध विचारधारा म्हणू आपण, धर्म म्हणजे आचार पद्धती, संघ होता आणि या संघाला वळण लावण्यासाठी गौतम बुद्ध सगळीकडे फिरायचे, अनेक गोष्टी सांगायचे. गौतम बुद्धांविषयीच्या नंतर काही गोष्टी तयार झाल्या. गौतम बुद्धांच्या जन्माच्याही कथा जातक कथा म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्याचा एक साचा असतो जातक कथांचा, की एक परिस्थिती, पण जे काही आदर्श आहे ते गौतम बुद्ध असतात. म्हणजे त्यावेळेला ते बुद्ध नसतात, बोधिसत्व असतात. मग कपी जातक आहे, जी गोष्ट आपल्याला पंचतंत्रात पण मिळते, वानर आणि मगरीची. तर वानर हे गौतम बुद्ध आहेत, त्या म्हणजे बोधिसत्व आहेत. या जातक कथा आणि ह्या पंचतंत्रातल्या गोष्टी या इतक्या समान आहेत, म्हणजे एकच गोष्टी आहेत, त्या वेगळ्या ढाच्यामध्ये. बौद्ध विचारधारेमध्ये साधारण एकच काळ येऊ शकतो तो, साधारणतः. जातक कथांचा नेमका काळ आपण इकडनं जातक कथामध्ये गेली का तिकडनं इकडे आली, कदाचित ती प्रसिद्ध गोष्ट असते. जातक कथामध्ये ती त्या स्वरूपात एकत्र केली गेली, बांधली गेली. पंचतंत्रामध्ये वेगळ्या हेतूने ती गोष्ट आली, असंही होऊ शकतं. पंचतंत्र आणि हितोपदेश त्यांचा उद्देश तर वेगळाच आहे ना, की अडाणी राजकुमार त्यांना 6 महिन्यात शिकवायचं आहे. साधं सिधं नाही आहे की 1 वर्षाचा कोर्स आहे किंवा क्रॅश कोर्स एकदम. त्या 6 महिन्यात नीती निपुण करायचं आहे. राजनीती म्हणजे त्याच्यात त्यांना ट्रेन करायचं आहे पूर्णपणे. उत्तराधिकारी म्हणून येणार आहेत ते, म्हणून या गोष्टी. पण पंचतंत्राच्या गोष्टींची गंमत म्हणजे काय, त्याच्यात प्राणी बोलतात. हो हो, सजीव झालेले आहेत, सजीव ते आहेतच, पण भाषा त्यांना आलेली आहे, ते भाषेने एकमेकांशी बोलतात. तीच गोष्ट हितोपदेशाची आहे. आणि याच गोष्टी आपल्याला
इसापनीतीत पण सापडतात, हो 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 पंचतंत्रात पण सापडतात. अगदी, इसापनीती तर अगदी, नंतरचीच आहे नक्कीच. अगदी अगदी हो, ती त्या मानाने पुष्कळ अलीकडची. त्यामुळे नाही, तशी एक 5व्या-6व्या शतकापासून त्या घडत आलेल्या असणार आहेत गोष्टी, घडत आलेल्या असणार आहेत, माहिती नाही आपल्याला. बरं. पण म्हणजे तिथेही असा एक गाभा असतो गोष्टींचा, की ज्यानंतर एकत्र केल्या जातात. जशा ग्रीम बंधूंनी परीकथा किंवा फेबल्स ज्याला म्हणतात, हो, सांगोवांगीच्या अशा म्हणजे लोकमानसात प्रसिद्ध असलेल्या गोष्टी असतात, पण त्या तोंडीच फिरत असतात. तर त्या ग्रीम दंतकथा. बंधूंनी, दंतकथा नाही त्याला म्हणता येणार, ग्रीम बंधूंनी त्या एकत्र केल्या. दंतकथा वेगळी असते आणि ती फार काळ टिकणारी नसते, अच्छा, असू शकतं म्हणजे असं. अच्छा. पण आता आपल्या कहाण्या कशा आहेत, परंपरेने आपल्याकडे चालत आलेल्या आहेत. त्याचा एक नंतर ठराविक साचा झाला, याच पद्धतीने सुरुवात, याच पद्धतीने शेवट वगैरे. आणि त्या कहाण्यांचा उद्देश धार्मिक थोडासा आहे, व्रतासाठीचा उद्देश आहे. ठराविक व्रतांसाठी त्या झाल्या. पण अशा काही गोष्टी प्रचलित असतात, एक पिढी दुसऱ्या पिढीला तोंडीच सांगत असते. आजीबाईच्या गोष्टी असतात तशा. तर त्या गोष्टी ग्रीमबंधूंनी, दोघं भाऊ होते, त्यांनी संपूर्ण युरोपभर फिरून एकत्र केल्या. त्यांचा जो गाभा आहे प्रत्येक गोष्टीचा, तो आपल्याला कथासरिसागरात दिसतो, पंचतंत्रातल्या गोष्टीत दिसतो, आणखीनही इतर गोष्टींमध्ये दिसतो. तसंच हॅन्स अँडरसनच्या परीकथा, म्हणजे युरोपमध्ये ज्या गोष्टी, त्याचंच प्रतिबिंब, थोडंसं बदललेलं स्वरूप म्हणजे हॅन्स अँडरसनच्या परीकथा आहेत. पण आपल्याकडच्या ज्या परीकथा आहेत, तर त्या पाश्चात्य परीकथांप्रमाणे परी वगैरे अशा आहेत आपल्याकडे परीकथा? परी नाही आहे, पण इतर दुसरी काहीतरी शक्ती किंवा कथासरिसागरामध्ये अशी तत्त्व आपल्याला आढळतात बघा. हो. आता अगदी अभिमारक नाटक आहे ना विद्याधर, भासाचं. यक्षी, हे एक्झॅक्टली. सगळे. विद्याधर, यक्ष, यक्षी, गंधर्व हे एल्फ या कॅटेगरीमध्ये येतात. एल्फ म्हणून जे म्हटलं, म्हणजे धड मानव नाहीत आणि धड देव नाहीत, किंवा काही खुजे असतात, ड्वार्फ्स असतात, जसे आपल्याकडे यक्ष असतात. हा जो वर्ग आहे वेगळा माणसांच्याहून, पण माणसांसारखा वागणारा, हे काही ना काही करत असतात. मग एखादा यक्ष काहीतरी हे देतो. विद्याधर कुठला तो प्रसिद्ध यक्ष नेहमी येतो, पांडवांच्या गोष्टीत पण आहे बघा, तो गंधर्वराज येतो. पांडव अज्ञातवासात असताना तो त्या तळावरती गेलेले असताना तळ्यावरती, आणि त्या यक्षाने अडवून प्रश्न विचारले. नाही, तो तर वेगळा, तो यक्ष प्रश्न तो अदृश्यच असतो. चित्ररथ गंधर्व. चित्ररथ गंधर्व, त्या गंधर्व तो आलेला असतो, जलविहार करत असतो, दुर्योधन त्याला पकडतो वगैरे. गंधर्व ही कल्पना, ॲक्च्युली गंधर्व यांचा संदर्भ अथर्ववेदात पण येतो. गंधर्व आणि अप्सरा, आणि ते सूर्याच्या जवळ असतात, त्यांचा पाण्याशी संबंध असतो. या दोन एलिमेंट्स तर अनेक सुक्तांमध्ये, आणि ही संकल्पना नंतर जास्त विकसित झाली. नंतरच्या म्हणजे बौद्ध कथा आहेत, जैन कथा आहेत. वसुदेव हिंडी नावाचा जैनांचा एक गोष्टींचा प्राकृतमधला उत्कृष्ट ग्रंथ आहे. तो वसुदेव म्हणजे कथा सांगणारा आहे तो. वसुदेव त्याचं नाव आहे. हा कथी आहे, वसुदेव कथी असा तो आहे. तो गावोगाव हिंडत जातो आणि काय काय गोष्टी सांगतो, आणि त्याचे जे काही अनुभव आहेत ते पुस्तक म्हणजे वसुदेव हिंडी. किती छान आहे, त्याच्यामध्ये बघायला पाहिजे. खूप सुंदर आहे ते पुस्तक. बघायला पाहिजे. तसंच जैनांच्या पुराणांमध्ये रामकथा ही इतकी प्रचलित होती ना, पण जैनांच्या पुराणात गेल्यानंतर जैनांनी त्याला एक वेगळं रूप दिलं. वसुदेव हिंडीमध्ये किंवा दशरथ जातक म्हणून पण पाली भाषेतलं जातक आहे. म्हणजे ही दशरथ, त्याचा पुत्र, त्याची मुलगी, सून, त्याच्या संदर्भातल्या गोष्टी समाजात प्रसिद्ध होत्या. म्हणजे ते कुल प्रसिद्ध होतं, ती माणसं प्रसिद्ध होती, त्यांच्याबद्दल वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. तीच गोष्ट महाभारताची आहे. महाभारताचा व्यापच खूप मोठा आहे. त्याच्यामुळे त्याचे संदर्भ थोडे थोडे सापडतात. म्हणजे कीचकाची कथा आपल्याला हरिवंश पुराणे जैनांचं, त्याच्यात कीचकाची गोष्ट सापडते, द्रौपदीच्या गोष्टी सापडतात. म्हणजे महाभारताचे काही अंश किंवा त्यातली व्यक्तिमत्व ही आपल्याला दिसतात, वेगळ्या स्वरूपात असतात. कीचक कथा ही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या ज्या प्रचारासाठीच्या धर्माशी निगडीत, म्हणजे काही एका विशिष्ट
विचारधारेशी निगडीत ज्या गोष्टी असतात त्यामध्ये ही व्यक्तिमत्व त्या स्वरूपामध्ये बदललेली असतात आणि त्यांचा धर्माची तत्त्व सांगण्यासाठी त्यांचे आयुष्य सांगितलेले असतात. गौतम बुद्धांच्या ज्या काही कथा नंतर प्रचलित झाल्या, खूप त्यांच्यावरती चरित्र लिहिली गेली. म्हणजे नंतर तर संस्कृतमध्ये पण चरित्र लिहिली गेली. महावस्तू अवदान आहे किंवा ललित विस्तर आहे. इतर त्यांचे संदर्भ तर खूप महत्त्वाचे आहेत, पण गौतम बुद्ध किती मोठे होते त्याच्यासाठी बाकीचं सर्व देवता मंडळ खुजं होतं. लेण्यांमध्ये सुद्धा आपल्याला आता सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की लेण्यांमध्ये आपल्याला ही सगळी जातकं दिसतात. म्हणजे जे काही ओरल ट्रॅडिशन आहे तिला कुठेतरी फॉर्म देण्याचा प्रयत्न आहे. लेखनाच्या स्वरूपामध्ये भाषेला फॉर्म दिला जातो, पण या सर्वच्या सर्व गोष्टी कथन जे आहे ते चिरकालीन राहण्यासाठी, ती गोष्ट चिरकालीन होण्यासाठी वेगळ्या वेगळ्या लेण्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये ती तिथे सजीव करून ठेवलेली आहेत. किती छान आहे. जे अजंठ्यामध्ये सुद्धा आपल्याला इतकी ती जातकं दिसतात. हे अमुक जातक इथे दिसते, चंदंत जातक, कथाच्या कथा, आणि त्याच्यामध्ये हायलाईट काय केलेलं असतं, गौतम बुद्धांचं व्यक्तिमत्व. नेहमी ते मोठे असतात आणि त्यांचं मोठेपण किती असतं याची पल्लेदार वर्णनं आपल्याला या पुस्तकांमधनं दिसतात, कथांमधनं. म्हणजे हे जे काही कथांमध्ये सांगितलेलं आहे ते दगडामध्ये चिरंतन होऊन जातं. हे लेण्यांचं वैशिष्ट्य आहे. मग हिंदू लेणी पण आहेत, तिथे मग आपल्याला कैलासाची गोष्ट दिसते, रावणाची गोष्ट दिसते ज्याने कैलास पर्वत हलवला. म्हणजे ती चित्रित केलेल्या कारणाबरोबर ती मूर्ती रूपात पण ती स्थिर करून ठेवली. मूर्तिरूप कशासाठी दिलं ना, ते जे काही प्रसिद्ध आहे त्याला आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं. आराध्य जे काही आहे ते त्याला रूप देऊन आपल्या डोळ्यासमोर ठेवण्यातनं मग देवतांच्या मूर्ती निर्माण झाल्या. जे शिल्प ज्या उद्देशाने झाले त्याच उद्देशाने छोट्या छोट्या मूर्ती झाल्या. गंमत अशी, मी हे खूप वेळेला सांगते की मूर्तीला हिंदीमध्ये बुत म्हणतात किंवा पुतळा, म्हणजे हिंदी भाषा उर्दूमध्ये सुद्धा हा बुत शब्द कुठून आला? बुद्धवरून आला. म्हणजे बुद्धाच्या सगळ्यात प्राचीन मूर्ती पाहिल्या गंधार, म्हणजे कंदाहार, अफगाणिस्तान वगैरे प्रांतातल्या, तर बुद्धाच्याच मूर्ती, जास्तीत जास्त मूर्ती बुद्धाच्या सापडल्या. आणि बुद्ध शिकन हे जे कोणी आहेत बुद्ध, त्यांनी त्यांचं कत्तल पण करून टाकलेले आहे. पण बुद्ध हा शब्द त्यांनी बुद्धापासून घेतलेला. हे म्हणजे खूपच छान आहे. तर मग असं मग थोडंसं वाटतं की आधी आपण बाळभट्टाच्या कादंबरीबद्दल बोललो होतो, तर मग आणि आत्ता गंधर्वांचं वगैरे बोललो, तर म्हणजे मग ती परीकथाच म्हणायला पाहिजे. हो, आता परी ही कल्पनाच वेगळी आहे. परी म्हणजे काहीतरी आपल्याला, हो, परीचं भारतीय रूप असं. अजून संस्कृत परीकथा प्रसिद्ध आहे, अशा संस्कृत परीकथा ना, परीकथा या विद्याधर आणि गंधर्व अप्सरा यांच्या विषयीच्या ज्या ज्या काही कथा आहेत त्याला आपण परीकथा म्हणू. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, शाप देणं ही जी संकल्पना आहे, अंगठी देणं ओळखीसाठी ही जी संकल्पना आहे, त्याच्यानंतर चित्र काढणं, म्हणजे उषा अनिरुद्धच्या गोष्टीत सुद्धा तीच गोष्ट आहे ना की चित्रावरनं परिचय झाला आणि मग म्हणजे चित्रावरनं हाच तो माझा प्रियकर असणार आहे आणि मग त्याचा शोध घेऊन वगैरे हे चित्र, ही साधनं जी आहेत, किंवा रूप बदलणं, अविमारकामध्ये तसंच झालं, किंवा इव्हन अगदी उदयनाचं सुद्धा रूप बदलूनच त्याला पकडून ठेवलं होतं वासवदत्तेच्या वडिलांनी. हे जे मोटिव्स आहेत कथाबिंदू, जे आपल्याला नंतर अरेबियन नाईटमध्ये च्या गोष्टींमध्ये पण मिळतात, किंवा हातीमताईच्या गोष्टी ज्या आहेत, ह्या हातीमताईच्या ह्याच्यात सुद्धा तो जातो त्यावेळेला त्याला वेगळ्या वेगळ्या अशाच गोष्टी मिळतात ना, ताईत असतो. मग तशी काहीतरी अभिज्ञानाची किंवा याची गोष्ट म्हणजे शाकुंतलामध्ये सुद्धा ती दिसते आपल्याला. कथासरी सागरातल्या अनेक गोष्टी. परकाया प्रवेश ही जी व्याडीची गोष्ट आहे, ही परकाया प्रवेशाची गोष्ट म्हणजे काय आहे, शेवटी हे कथाबीज जे आहे हे सार्वत्रिक आहे. दशकुमार चरितामध्ये सुद्धा तुरुंगात ठेवणं आणि परकाया प्रवेश तिथे नाही आहे, पण त्यातल्या काही मोटिव्स, काही कथाबीज ही या कथांमधनं येतात. जिथे कल्पना आहे, कल्पनाशक्ती आहे, त्या कल्पनाशक्तीला काहीही मर्यादाच नाही आहेत. पण असं असताना सुद्धा कल्पनाशक्ती कुठल्या कुठल्या रूपांमधनं ती व्यक्त होत असते. कल्पना
ती रूपं सगळीकडे समान दिसतात आपल्याला. मग ठराविक आता याची गोष्ट सिंदबाद आणि त्याचा तो सिंदबादची सात म्हातारा सफरी. म्हातारा हां, हो, 7 सिंदबादचा सफरी. हां. म्हातारा तर त्याच्या सफरींच्या पाठीवर बसलेला. गोष्टी या आपल्याला जातक कथांमध्ये पण सापडतात. काय सांगता? क्या नव्हत्या मी वाचलं. जातक कथांमध्ये वर्णनं अशी असतात किंवा एरवी सुद्धा अगदी सत्यनारायणाच्या गोष्टीत सुद्धा तो व्यापाराला गेला, नाव बुडाली त्याची, वादळ झालं वगैरे. हे जे एलिमेंट आहे ना, परदेशात जाणं, बोटीवरती जाणं, मग स्मरण न होणं किंवा 14-15 वर्षांनी परत येणं, हे सगळं आपल्याला कथासरित सागरातल्या गोष्टीत दिसतं, जातक कथांमध्ये दिसतं आणि इव्हन आपल्याला युलिसिसमध्ये पण दिसतं. इलियड ओडिसीमध्ये युलिसिसची गोष्ट काय आहे? हो. तो सफरीला जातो, समुद्र सफरीलाच निघतो, काय दिग्विजयासारख्या, आणि तो एका बेटावर अडकतो. तिथली परत वेगळीच काहीतरी कथानकं असतात आणि ती त्यांच्या रूपामध्ये प्रत्येक गोष्ट तीच असते, रूप ते आत्मा तोच असतो. त्याला घातलेली वेगळी वेगळी वस्त्र त्या त्या देशाप्रमाणे, तिथल्या समजुतीप्रमाणे आणि तिथलं जो काही निसर्ग किंवा ज्या चालीरीती आहेत त्याप्रमाणे वेगळ्या रूपात पेश होत असतात. हे इतकं इंटरेस्टिंग आहे ना, एक एक गोष्ट या दृष्टिकोनातून वाचत गेलो ना तर इतकी मजा वाटते आपल्याला. हे अंगठी वगैरे देणं हे प्रकार आले कुठनं ना? खुणेची अंगठी देणं, शाकुंतलाची जर गोष्ट, ही आख्यानं सगळी महाभारतात आहेतच. नलोपाख्यान पण आहे, त्याच्यावरनं नंतर नैषधचरित झालं, पण नलोपाख्यान आहेच आहे. शकुंतलेची गोष्ट तर महाभारतात 2दा येते, आदिपर्वात पण आहे आणि याच्यात पण आहे. रामाची गोष्ट आहे, रामाचं आख्यान आहे ना, रामोपाख्यान आहे त्याच्यामध्ये महाभारतामध्ये. धौम्य ऋषी गोष्टी सांगतायत युधिष्ठिराला वनपर्वामध्ये, त्याच्यामध्ये असे अनेक आख्यानं आलेले आहेत. आणखीन वेगळ्या वेगळ्या कथा इतक्या सुंदर आहेत त्याच्यामध्ये. एक कोण बरं, आपल्या आईसाठी तो पाताळात पण जातो कर्ण फुलं आणण्यासाठी, उत्तंक किंवा आतंक, उत्तंकच असेल, त्याची गोष्ट आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर वेताळ 25शी म्हणा, सिंहासन 32शी म्हणा, या गोष्टी काय आहेत? ह्याच्या ज्या गोष्टी आहेत, सत्यबीज आणि फॅन्टसी आणि हे हो, पण ही फॅन्टसी येते कुठनं? ही सार्वत्रिक आहे. हातीमताईच्या गोष्टी काय आहेत? अरेबियन नाईट्समध्ये काय आहे? जिनी जो येतो अल्लाउद्दीनचा, म्हणजे सर्व शक्तिमान कोणीतरी आहे, तो काहीही करू शकतो. तशाच गोष्टी आपल्याला आपल्या स्वरूपामध्ये दिसतात. मग घटोत्कचाच्या गोष्टी आहेत. हनुमानाचं कल्पना आहे की त्यांनी द्रोणागिरी सुचलून आणला. हनुमान एक असं काहीतरी तत्त्व तर आहेच आहे, सर्व शक्तिशाली. त्याच्या ज्या रूपांची नंतरची वर्णनं आहेत किंवा अवतारांच्या कथा तरी काय आहे, त्याला एक तत्त्व असं आहे की कुठेतरी, जसं गीतेत सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य, ते तत्त्व त्या अवतार कथेमधनं त्यांनी जास्त उमलवलं आहे किंवा फुलवलं आहे, उमलत गेलं आहे, त्यातनं फुलत गेलेलं आहे. पण त्याला जे काही स्वरूपं येतात आणि वर्णनं येतात त्याची, 4 हात कशासाठी? प्रत्येक व्यक्तीला. नंतर काय झालं, तो सर्वशक्तिमान आहे हे सांगण्यासाठी त्याला 4 हात आहेत अशी कल्पना केली. तेच रूप नंतर शिल्पबद्ध झालं. अग्नीचं वर्णन केलं आहे बघा ऋग्वेदामध्ये. त्रिधा बद्धो चत्वारि शृंगा त्रयो अस्य पादा द्वे शीर्षे सप्तहस्तासो अस्य त्रिधा बद्धो वृषभोरविते. 4 शिंग आहेत, 2 डोके आहेत, अशा त्या वृक्षाचं वर्णन केलं आहे. पण शृंग म्हणजे काय आहेत? ज्वाला जी वर उठते ते शिंगासारखी आहे, लवलवती ज्वाला, म्हणजे 4 प्रकारे 4 ज्वाला त्याच्या उसळलेल्या आहेत. तसंच्या तसं शिल्प आहे. पत्थरामध्ये, दगडामध्ये ते बद्ध केलेलं आहे. एका बाजूला अग्नीचं वर्णन आहे आणि एका बाजूला तो वृषभ त्यातनं बाहेर पडतोय. या शिल्पाला धरून आणखीन एक गोष्ट अशी झाली की एका यज्ञामध्ये अग्नीमधनं नंदी बाहेर पडला. अग्नीमधून नंदीच बाहेर पडला. मला नेमका तो संदर्भ आता आठवत नाही आहे, एका पुराणामध्ये ही कथा सांगितलेली आहे. म्हणजे प्रवास कसा आहे बघा, आधी वर्णन आहे, त्याला काहीतरी फॉर्म द्यायचा आहे. अग्नीला काहीतरी मानवी आकृती द्यायची किंवा पशु आकृती, म्हणजे सजीवाची आकृती द्यायची. ती सजीवाची आकृती चित्रबद्ध झाली आणि त्याच्यावरती नंतरच्या कथा हे झाल्या.
म्हणजे इंद्राला जर सहस्रनेत्र म्हटलं, सहस्रनेत्र म्हणजे काय आहे? वरुणाचं जसं वर्णन केलं आहे की त्याचे हेर सगळीकडे पसरलेले आहेत आणि ते त्याचे डोळे आहेत, तसं इंद्राचे हेर सहस्र हेर आहेत आणि मग कल्पना काय आहे? इंद्र हा देवांचा राजा आहे, चारचक्षुषो राजा नहा, तेच त्याचे डोळे असतात. राजे त्यांचे हेर हे डोळेच असतात. त्यातनं वर्णन काय आलं? मग अहिल्याची कथा निर्माण झाली. क्षत पडली, मग तिथे डोळे आले. इंद्र हा सर्वशक्तिमान तर आहेच आहे. त्याचं ऋग्वेदामध्येही वर्णन तेच केलेलं आहे की तो वृषायमान, एखाद्या बैलासारखा म्हणजे वळू, त्याच्यासारखा तो शक्तिमान होत गेला आणि मग त्यांनी सोम प्याला वगैरे. तर हे जे सर्वशक्तिमत्व आहे ते त्यांनी पुराणकथांमध्ये कसं बदललं? तर तो 100 त्यांनी यज्ञ केले, म्हणजे यज्ञ संस्कृतीचा पगडा एवढा आहे की जो 100 अश्वमेध करेल तो इंद्र होईल. या संकल्पनेचा भाग बौद्ध कथांमध्ये असा आला की इंद्र हा चक्र आणि त्याचं कोणीतरी तप करायला बसलं आणि मग त्याचं आसन गरम झालं, तो घाबरला. हा जो प्रवास आहे, कल्पनेचा प्रवास, त्या धर्माप्रमाणे बदलत गेला. बरोबर. म्हणजे इंद्र हा तिथे गौण झाला गौतम बुद्धांना सुद्धा. अद्भुत आहे हे विश्व, तर अद्भुतच आहे अगदी. म्हणजे या कथा विश्वात आपण फिरावं तेवढं ते थोडं आहे. पण आता शेवटचा एक प्रश्न विचारायचा तो असा की कथा आपण म्हटली तर पूर्वी माझे वडील मला सांगायचे की हे बघ, कविता म्हणजे काय किंवा लेखन म्हणजे काय किंवा कथा म्हणजे काय, असं की बोलका रसिक आणि मुका कवी, बरोबर, असं ते असतं. खरं आहे. तर म्हणजे कथा हे गद्यकाव्य पण म्हणायला हरकत नाही, तर त्याचं काव्य म्हणून त्याची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील काय? ज्या काल्पनिक कथा आहेत, इव्हन आख्यायिकासुद्धा जर म्हटलं, त्याची वैशिष्ट्य म्हणजे काव्य जर म्हटलं तर काव्य कशासाठी असतं? आनंदासाठी, मनोरंजनासाठी. तर काव्यामधनं जो काही आनंद मिळतो त्याचं वर्णन केलेलंच आहे. तो काव्यास्वादाचा आनंद म्हणजे ब्रह्मानंद आहे, तो रस आहे. हा रस जो काही आहे त्या रसाची निर्मिती कशी होते? विभाव, अनुभाव, व्यभिचारी. विभाव म्हणजे मनातल्या स्थायी भावना ज्या काही आहेत त्या भावना व्यक्त करण्यासाठी जे काही केलं जातं ते अनुभव असतात. मनामध्ये जे काही तरंग निर्माण होतात ते म्हणजे अनुभव असतात आणि या अनुभवांचं व्यक्तीकरण हे व्यभिचारी भावांनी होतं. तर व्यभिचारी भाव हे येणारे जाणारे असतात. हालचाली ज्या काही आहेत, अभिनय जो काही आहे तो अनुभवाचा एक भाग असतो. त्याचा आधार भावना आहेत, बरोबर, विभाव आहे. बरोबर. तर हे सगळं ज्या वेळेला काव्यामध्ये, नाट्यामध्ये ज्या वेळेला असतं त्यावेळेला प्रत्यक्ष रंगमंचावरती त्या व्यक्ती असतात, विभाव त्यांच्या मनातले जे काही असतात, त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया असतात, त्या प्रतिक्रिया अनुभव असतो. त्या अनुभवांना सपोर्ट करणारं, त्या अनुभवांना पुष्टी देणारं नेपथ्य असतं आणि त्यांच्या मनातले भाव व्यक्त करण्यासाठी संवाद असतात, संगीताची जोड असते त्याला. हे सगळं काव्यामध्ये असतं, नाट्यामध्ये. तर काव्यात सुद्धा हे व्यक्त करायचं असतं कारण रसच असतो. महारस काव्यामध्ये नाट्यायमान होतो असं आनंदवर्धनाने सांगितलं, अभिनवाने सांगितलं. हे काव्य गद्य असू देत नाही तर पद्य असू देत, शब्द हेच विभाव आहेत, शब्द हेच अनुभव आहेत, शब्द हेच व्यभिचारी भाव आहेत. जे संवाद आहेत त्यातनं हे सगळं व्यक्त होणारे नाट्यामध्ये. गद्यकाव्यात काय होतं? कथांमध्ये जिथे संवाद असतात तिथे छोटे छोटे असतात बघा, नेहमी. बाणामध्ये, कादंबरीत बघा, हर्षचरितामध्ये बघा, नाहीतर सुबंधूची वासवदत्ता आहे त्याच्यात, दशकुमारचरितात बघा. पल्लेदार वाक्य वगैरे नसतात संवादाच्या वेळेला. पल्लेदार वाक्य केव्हा असतात? वर्णनांमध्ये असतात. ही वर्णनं कशासाठी कवी करतो? दमछाक होते वाचणाऱ्याची, आणि संस्कृतचा जर सराव नसेल तर अजिबात वाचता पण येत नाही हल्ली, तर ही गोष्ट वेगळी. पण ही वर्णनं, पल्लेदार वर्णनं कशासाठी असतात? हे संपूर्ण विभाव किंवा अनुभव व्यक्त करण्यासाठी असतात. बरोबर, बरोबर. मग ज्या वेळेला वनामध्ये हिरवाई काय होती त्याचं वर्णन ज्या वेळेला बाणभट्ट कादंबरीमध्ये करतो त्यावेळेला हिरव्या रंगाच्या इतक्या छटा तो सांगत असतो, त्या छटांचा तो वर्णनात्मक सांगत असतो.
आणि त्याच्यामध्ये त्या हिरवाईत लपून गेलेलं एक शुकाचं पोपटाचं पिल्लू ते जिवंत राहतं. भिल्ल ज्या वेळेला येतात ते जिवंत राहतं आणि ते सगळे हकीकत राजाला नंतर सांगतो. ती भिल्ल सुंदरी त्याला ज्या वेळेला घेऊन जाते शुकनाचा, म्हणजे राजाच्या, शुकनाच नाही, राजाच्या दरबारात घेऊन जाते. हे सगळं वर्णन तुमच्या डोळ्यासमोर उभं करण्यासाठी वर्णनं असतात बरोबर. आणि यातून रसनिष्पत्ती साधायची असते. हे गद्य वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे. हो. म्हणजे मुळात काव्याचं, कारण शब्दांमधनं हे सगळं व्यक्त होत असतं. म्हणजे रसनिष्पत्ती ही भरताने नाट्यासाठी जास्त करून सांगितली आणि नाट्य हे प्रयोगशरण आहे शेवटी. पण हे इथे संपूर्ण गद्य काव्य रसिक शरण आहे, शब्दशरण आहे. रसिक शरण तर आहेच आहे, पण ते शब्दशरण आहे. याच शब्दातनं त्यांना सगळं विश्व निर्माण करायचं आहे. म्हणून काव्यामध्येही वर्णनं असतात, गद्यकाव्यातही वर्णनं असतात. खरं. हे वैशिष्ट्य कथा म्हणून कथांचं सांगता येईल, भारतीय कथांचं. बरोबर बरोबर. आणि या भारतीय कथा म्हणजे थोडंसं हे जर सांगायचं तर या भारतीय कथा इतक्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोचतात की त्यातलं जर आपण आनंद घ्यायचा म्हटला तर आपल्याला दिवसानुदिवस या आनंदामध्ये राहता येईल आणि रसाचा खरा आस्वाद आपल्याला मिळेल. खरं खरं एवढं नक्कीच म्हणता येईल. खरं. म्हणजे कथा किंवा गोष्ट आपल्याला का ऐकायला आवडते याचं उत्तरच आता मिळालं. शेवटी तो ब्रह्मास्वाद सोदरानंद आहे. म्हणजे खरंच समर्थ कवी जर असेल ना तर तो तुमच्या डोळ्यासमोर ते सगळं उभं करतो. म्हणजे हे सगळं शब्दशः तुमच्या डोळ्यासमोर जे अगदी तंतोतंत उभं करायला ज्याला जमते ती कथा यशस्वी होईल किंवा ती चिरकाल टिकून राहील. म्हणून कादंबरी असं टिकून हे राहिली आहे सगळं ना. म्हणजे आज त्या एका काव्यरचना किंवा वाङ्मय प्रकारालाच कादंबरी हे नाव मिळालंय. हो. हे त्या कादंबरीचं यशच आहे ना, अगदी अगदी लेखकाचं. अगदी खरं. खरंच खूप छान मजा आली या कथा सगळ्या समजून घ्यायला. मला वाटतं आपल्याला पण खूप मजा आली असेल आणि आज अगदी खात्री की तुम्ही आज सगळेजण एखादी गोष्ट वाचणार, कोणाला तरी सांगणार किंवा तुम्ही ऐकत नक्की काहीतरी होणार. तर विनयाताई आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. मला खूप छान वाटलं. म्हणजे हे काही वेगळे विचार थोडेसे तुमच्या चर्चेमुळे मला सादर तरी करता आले. नाही असं काही नाही. मुळात तुमच्याकडे इतकं आहे की ते आम्हाला मिळत आहे हे आमचं नशीब म्हणायला पाहिजे. पण खरंच हा खूप छान प्रकार आहे. खरं. अगदीच खरं.